गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, आपण आज या लेक्चरमध्ये अतिशय अतिशय आणि अतिशय बघा 3 वेळेस बोललो. अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे केमिकल बॉन्डिंग. कोणता चॅप्टर? केमिकल बॉन्डिंग. खूप खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इम्पॉर्टंट यासाठी म्हणेल की जे काय तुम्ही नीट आणि जेई लेवलचे जे क्वेश्चन पेपर बघता, त्यामध्ये या चॅप्टरला खूप जास्त वेटेज आहे. म्हणजे नीटमध्ये कंपल्सरी 1 or 2 क्वेश्चन्स, कंपल्सरी 2 तर असतातच. जेई मध्ये सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कंपल्सरी 1 क्वेश्चन या चॅप्टरवर पडतो. एक वर्षाचा नीटचा पेपर तर असा आहे की ज्यामध्ये याच एका चॅप्टरवर 7 क्वेश्चन्स विचारलेले आहेत. किती? 7 क्वेश्चन्स, नॉट अ जोक. बरोबर, म्हणजे 28 मार्क्स फक्त एका चॅप्टरसाठी पडलेले आहेत. आता तो जुना काळ होता, एवढं वेटेज तर आता काय याला उरलं नाही, पण तरी पण 2 क्वेश्चन्स तर कंपल्सरी पडतातच. आणि तुम्ही या चॅप्टरमधून जे काय तुमचं लॉजिक डेव्हलप करणार, ठीक आहे, तुमची थोडी कॅप्चरिंग पॉवर वाढेल, थोडेफार अजून कन्सेप्ट क्लिअर होतील, तर त्याच बेसिसवर तुम्ही अजून पुढचे जे काय चॅप्टर्स असतात तर त्यांच्यापैकी 2 क्वेश्चन्स हे या चॅप्टरच्या लॉजिकच्या बेसिसवर आरामात सॉल्व्ह करू शकता. म्हणजे बघा, इम्पॉर्टन्स आहे. किती क्वेश्चन सांगतो मी? 4 क्वेश्चन्स तुम्ही या चॅप्टरच्या बेसिसवर सॉल्व्ह करू शकता. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये याची खूप हेल्प होते समोर, जसे की एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी अँड एफ ब्लॉक, हे जे चॅप्टर्स आहेत तर यांच्यामध्ये सुद्धा या केमिकल बॉन्डिंग चॅप्टरची खूप गरज पडते. सो आत्ताच हा टॉपिक एकदम चांगल्या प्रकारे क्लिअर करायचा आहे. म्हणजे ते जे टॉपिक जे येतील आपले एस ब्लॉक, पी ब्लॉक अँड डी ब्लॉक, तर हे सुद्धा आपल्याला समजायला अतिशय सोपे जातील. आता या चॅप्टरला कम्प्लीट करण्यासाठी आपल्याकडे थोडंफार पिरियॉडिक टेबल या चॅप्टरचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. मी तर पिरियॉडिक टेबल हा चॅप्टर ऑलरेडी कम्प्लीट केलेला आहे. अजूनही तुम्हाला त्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर तुम्ही प्लेलिस्टमधून ते चॅप्टर, जसे काय तुमचे कन्सेप्ट तुम्हाला लागतील तसे त्यातून तुम्ही क्लिअर करू शकता. तर बघा, मी आता सुरू करतोय केमिकल बॉन्डिंग. मग आपण आज या लेक्चरमध्ये शिकणार आहोत नेमकं इंट्रोडक्टरी पार्ट, की नेमकं हे केमिकल बॉन्डिंग याचं नेमकं मिनिंग काय घ्यायचं. केमिकल तर तुम्हाला समजलं की काही मॉलिक्युल्स असतील त्यालाच आपण केमिकल्स म्हणतो, बरोबर. आणि बॉन्डिंग म्हणजे मग आता याचा मिनिंग काय? 10th स्टँडर्डमध्ये मला वाटतं तुम्ही बॉन्ड वगैरे हा कन्सेप्ट शिकलेला असालच. नंतर समोर जायचं आपल्याला केमिकल बॉन्ड म्हणजे काय. ठीक आहे, इंट्रोडक्शन मध्ये मी सांगेलच, आणि त्यानंतर केमिकल बॉन्ड. नंतर समोर जाणार आपण कॉज ऑफ केमिकल बॉन्ड. नेमके मग हे बॉन्ड का बरं तयार होतात? पिरियड टेबलमध्ये टोटल 180 एलिमेंट्स आहेत, बरोबर. किती? 118 एलिमेंट्स. तर मग एवढे एलिमेंट्स आहेत, त्यातील सगळेच एलिमेंट किंवा सगळेच त्यांचे जे ऍटम्स आहेत तर ते बॉन्ड तयार करतात का? हाही क्वेश्चन आपण यामध्ये कव्हर करणार. मग जर सगळेच करत असेल तर का बरं तयार करतात? काही त्यामध्ये जर तयार करत नसेल तर का तयार करत नाहीत? मग याच्या मागचं जे आन्सर आहे तर ते मिळेल आपल्याला कॉज ऑफ केमिकल बॉन्डिंग मधून. नंतर समोर कव्हर करणार आपण लेविस ऑक्टेट रूल. आता 10th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही ऑक्टेट रूल हा कन्सेप्ट मला वाटतं लर्न केलेला असेल, बरोबर. ऑक्टेट रूल काही जणांचा असेल, काही जणांचा नसेल. चला, मी तो सुद्धा या लेक्चरमध्येच कव्हर करेन. आणि सगळ्यात शेवटी बघायचं आपल्याला एक्सेप्शन फॉर ऑक्टेट रूल. म्हणजे जे काय सगळेच मॉलिक्युल आहेत तर ते सगळेच ऑक्टेट रूल काय कम्प्लीट करत नाहीत. तर मग काय ऑक्टेटपेक्षा कमी किंवा ऑक्टेटपेक्षा जास्त, मग त्याला इनकम्प्लीट ऑक्टेट कसं म्हणायचं, एक्सपांडेड ऑक्टेट कसं म्हणायचं, तर हे सुद्धा आपल्याला आज या लेक्चरमध्ये शिकायचं आहे. तर चला, मी आता इंट्रोडक्टरी पार्ट सुरू करतोय. बघा, इंट्रोडक्शन मध्ये आपण असं सांगू शकतो की टोटल जो काय पिरियड टेबल आहे त्यामध्ये टोटल किती एलिमेंट्स आहेत, तर 118 एलिमेंट्स. हाऊ मेनी एलिमेंट्स? 118. टोटल एलिमेंट्स आहेत 118 एलिमेंट्स. जसे की मी आता इथे काही एक्झाम्पल लिहितोय. सपोज हायड्रोजन, सोडियम, त्यानंतर अजून काही लिहितो मी पोटॅशियम, किंवा इकडे लिहितो मी नायट्रोजन, त्यानंतर ऑक्सिजन, अजून एखादा एलिमेंट घेतो कार्बन, त्यानंतर कॉपर पण लिहितोय मी इथे. असे बरेचसे एलिमेंट जे आहेत, टोटल किती? 118. त्यापैकी मी इथे काही एलिमेंट्स घेतले. आणि तुम्ही जर ग्रुप 18 कडे गेला तर ग्रुप 18 मध्ये मग असे हेलियम, त्यानंतर निऑन, आर्गॉन, त्यानंतर क्रिप्टॉन, झेनॉन आणि शेवटी रेडॉन. तर असे इनर्ट गॅसेस सुद्धा ग्रुप 18 मध्ये ठेवलेले आहेत. मग आता बघा, हे तर पिरियड टेबल मध्ये असलेली एलिमेंटची अरेंजमेंट आहे. पण नेचरमध्ये हे नेमके कसे असतात? म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन जर विचारला की सांगा हायड्रोजनचा नेचरमध्ये एक्झिस्टन्स कसा आहे,
म्हणजे हायड्रोजन कसा कोणत्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो, ॲटॉमिक फॉर्ममध्ये असतो की मॉलिक्युलर फॉर्ममध्ये असतो. ॲटॉमिक फॉर्म म्हणजे काय, सिंगल ॲटम. मॉलिक्युलर फॉर्म म्हणजे काय, जेव्हा मोर दॅन वन ॲटम कंबाईन होतील तेव्हा त्यापासून मॉलिक्यूल तयार होतो. मग हायड्रोजनचं नेचर कसं आहे, तो एक्झिस्ट कसा करतो, तर जनरली आपण त्याला H2 फॉर्म या फॉर्ममध्ये दाखवतो. नेचरमध्ये H2 असतो, फक्त सिंगल H नसतो. काय असतो, H2. म्हणजे यांच्यामध्ये हायड्रोजन आणि हायड्रोजनमध्ये असा एक वन बॉन्ड प्रेझेंट आहे, बरोबर. नंतर जवळ सपोज आपण नायट्रोजनकडे, नेचरमध्ये नायट्रोजन कसा एक्झिस्ट करतो, तर N2 फॉर्ममध्ये, बरोबर. अजूनही त्याचे बरेचसे कंपाऊंड आहेत, NO, NO2, पण N2 आपण मेनली ऑब्झर्व करू शकतो. N2, N ट्रिपल बॉन्ड N असा असतो. ऑक्सिजनचा विचार करा, बरोबर. आपण रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजन वापरतो. ऑक्सिजन नेचरमध्ये कसं आहे, तर O डबल बॉन्ड O, म्हणजेच काय, O2 फॉर्ममध्ये तो आहे, डायटोमिक फॉर्ममध्ये. मग यावर आपण काय सांगू शकतो की हे जे एलिमेंट्स आहेत जसे आपण पिरियड टेबलमध्ये दाखवतो एक्झॅक्ट तसे ते नेचरमध्ये सापडणार नाही. म्हणजे ॲटॉमिक फॉर्ममध्ये नाहीये, तर ते कोणत्या फॉर्ममध्ये असतील, मॉलिक्युलर फॉर्ममध्ये. जसं की H नसतो तर H2 आहे, मी सांगितलं तुम्हाला. नंतर O2, त्यानंतर N2. पुढे तुम्ही सोडियम जर घेतला तर सोडियम हा सिंगल मेटॅलिक फॉर्ममध्ये की नेचरमध्ये सापडणार नाही, तर हा त्याच्या सॉल्ट फॉर्ममध्ये असतो, सोडियम क्लोराईड किंवा सोडियम कार्बोनेट अशा फॉर्ममध्ये तो असतो. आता सगळेच एलिमेंट काय कंबाईन फॉर्ममध्ये नसतात, तर काही कोणत्या फ्री फॉर्ममध्ये असतात. मग फ्री फॉर्मचं मिनिंग काय, तर जशी तुम्ही पिरियड टेबलमध्ये त्यांना जागा दिली आहे, जसे ते ॲटॉमिक फॉर्ममध्ये दाखवलेत, तर ॲज सच तुम्हाला ते नेचरमध्ये सुद्धा सापडतील. जसं की हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन, म्हणजेच कोणते, इनर्ट गॅसेस. दे डू नॉट टेक पार्ट इन एनी केमिकल रिएक्शन. असे गॅसेस हे काय डायटॉमिक फॉर्ममध्ये नसतात. म्हणजे कधी असं नसणार He2 असा मॉलिक्यूल कधीच नसेल. हेलियम हा फक्त सिंगल ॲटॉमिक फॉर्ममध्ये राहील. सेम नेचर निऑनचं, निऑन सुद्धा सिंपल ॲटॉमिक फॉर्ममध्ये राहील. आर्गॉन सुद्धा सिंपल ॲटॉमिक फॉर्ममध्येच असणार. हे असे कधी कंबाईन होणार नाही. मग नेमकं असं का बरं झालं, काही जे एलिमेंट आहेत तर ते काय करतायत, कॉम्बिनेशन करतायत, मोर दॅन वन ॲटम कंबाईन होतात आणि असे मॉलिक्युल्स तयार करतात, H2, N2, O2. आणि काही जे ॲटम्स आहेत म्हणजे पिरियड टेबलमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांचे ॲटम, तर ते कसे आहेत, तर काही फ्री फॉर्ममध्ये सुद्धा आहेत. तर याची आयडिया आपल्याला या केमिकल बॉन्डिंग चॅप्टरमधून येते. मग आता नेमकं याच्या मागचे रिझन काय, एक्झॅक्ट रिझन काय, तर बघा हे जे एलिमेंट्स आहेत, टोटल किती एलिमेंट्स, 118 एलिमेंट्स. तर यांच्यापैकी सगळेच एलिमेंट्स काय, स्टेबल नाहीत. काही अनस्टेबल आहेत आणि काही स्टेबल आहेत. मग स्टेबल म्हणजे काय, तर हे एलिमेंट्स काय करतात, इनर्ट गॅसेस सारखी टेंडन्सी मेंटेन करायचा प्रयत्न करतात. काय करतील, इनर्ट गॅसेस सारखं बनायचा प्रयत्न करतात, म्हणजे स्टेबल व्हायचा प्रयत्न करतात. मग इनर्ट गॅस नेमके का बरं स्टेबल आहेत, तर इनर्ट गॅसेस जे असतात त्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये, म्हणजे जी काय व्हॅलन्स शेल म्हणतो आपण, आउटर मोस्ट शेल, त्यामध्ये एक तर 2 इलेक्ट्रॉन्स येतात. जसं की हेलियमचं एक्झाम्पल, हा तर मॉलिक्युलर फॉर्ममध्ये नसतो, मी ऑलरेडी सांगितलंय. हेलियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स येतात, 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे हेलियमचा कोणता रूल कम्प्लीट असतो, डुप्लेट रूल कम्प्लीट असतो. आणि हे जे बाकीचे एलिमेंट्स उरत आहेत मग निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन, तर यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती, 8 इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे यांचा कोणता रूल कम्प्लीट असतो, ऑक्टेट रूल. आणि हे जे एलिमेंट्स आहे हेलियम येतील, तर याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजेच काय, याचा डुप्लेट कम्प्लीट असतो. यांची एनर्जी सुद्धा खूप कमी असते, ठीक आहे, यांनी मॅक्झिमम एनर्जी रिलीज केलेली असते, म्हणून मग ते स्टेबल होतात. मग आता हे सुद्धा आपल्याला शिकायचं, नेमकं एनर्जी ऍब्सॉर्ब कधी करतात, रिलीज कधी करतात, ते मी समोर सांगेलच. पण सध्याचा आपण ओव्हरलुक करतोय, त्यामध्ये मी हे सांगतो की बाकीचे जे एलिमेंट्स उरलेत अदर दॅन इनर्ट गॅसेस, तर हे जे काही एलिमेंट्स उरले यांची टेंडन्सी कोणती, टू मेंटेन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक ॲज नोबेल गॅसेस. नोबेल गॅसेस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेंटेन करायचं आणि स्टेबल व्हायचं. मग नोबेल गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेंटेन करायचं म्हणजे काय, तर एकतर आपल्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आणायचे किंवा किती, 8 इलेक्ट्रॉन आणायचे. बघा आउटर मोस्ट शेलमध्ये किती, एकतर 2 इलेक्ट्रॉन आणा किंवा 8 इलेक्ट्रॉन आणा आणि मग आपण स्टेबल होऊ. म्हणजेच काय की एनर्जी कमी होईल, एकतर डुप्लेट रूल कम्प्लीट होईल किंवा ऑक्टेट रूल कम्प्लीट होईल. मग त्यासाठीच या सगळ्या एलिमेंटची धडपड चालू असते. मग आता यामध्ये जर आपण कम्पेअर केलं, सोडियमचा ॲटॉम नंबर Z=11 असतो, बरोबर. Z=11. फर्स्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि आउटर मोस्ट शेलमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन असतो. या आधी शिकलो आपण पिरियड टेबल चॅप्टरमध्ये, मी इथे लिहितो चला. Z=11, फर्स्ट शेल 2, सेकंड शेल 8, आउटर मोस्ट शेल 1 इलेक्ट्रॉन. मग आता सोडियमला स्टेबल व्हायचंय. मग जर सोडियमला स्टेबल व्हायचंय तर सोडियमला काय करावं लागेल, ऑक्टेट रूल कम्प्लीट करावं लागेल
किंवा डुप्लेट कम्प्लीट करावं लागेल. इथे तर काय त्याच्याकडून डुप्लेट कम्प्लीट होणं पॉसिबल नाही. मग हा काय करतो आता, ऑक्टेट रूल मेंटेन करायचा प्रयत्न करतो. मग त्यासाठी काय करणार, एकतर 7 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार किंवा स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन लूज करणार. याच्याकडे सोपं काय राहील, 1 इलेक्ट्रॉन लूज करायचं म्हणजे बरोबर ही शेवटची शेल उरणार आणि ऑक्टेट रूल कम्प्लीट होईल. म्हणजे तो कुणासारखं कॉन्फिगरेशन मेंटेन करणार, निऑन सारखं. बरोबर, निऑनचा ॲटम नंबर 10 असतो, फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन. तसा सोडियम काय करणार, मग स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन लूज करून बरोबर ऑक्टेट रूल कम्प्लीट करणार, म्हणजे 10 इलेक्ट्रॉन मेंटेन करणार टोटल. त्यातील फर्स्ट शेलमध्ये 2 आणि आउटर मोस्ट शेलमध्ये 8. हेच 8 इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट शेलमध्ये सोडियमच्या, तर तेच कसे असतील मग आता निऑनच्या सुद्धा आहेत. म्हणजे सोडियम पॉझिटिव्ह, कारण इलेक्ट्रॉन लूज केला, सोडियम पॉझिटिव्ह आणि निऑन हे काय झालं आता सेम झाले. म्हणजे सोडियम पॉझिटिव्ह काय झाला, स्टेबल झाला. सोडियम स्टेबल नाही, पण जेव्हा तो 1 इलेक्ट्रॉन लूज करतो तेव्हा ऑक्टेट कम्प्लीट करतो आणि ऑक्टेट कम्प्लीट करून काय करतो, निऑन सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेंटेन करतो. दॅट मीन्स तो स्टेबल होईल. मग अशीच टेंडन्सी बाकीच्या एलिमेंटची सुद्धा आहे. जसं की हायड्रोजन, हायड्रोजनचा विचार करा, ॲटॉमिक नंबर Z इज इक्वल टू 1 आहे. मग हायड्रोजन सुद्धा अनस्टेबलच असतो. ॲटॉमिक फॉर्ममध्ये हायड्रोजन अनस्टेबल आहे. मग हा पण काय विचार करणार की चला आपल्याला पण स्टेबल व्हायचंय. मग स्टेबल व्हायचं म्हणजे काय करायचं, एक तर डुप्लेट कम्प्लीट करायचा किंवा ऑक्टेट कम्प्लीट करायचा. याच्यासाठी काय सोपं जाईल, तर हेलियम सारखं कॉन्फिगरेशन मेंटेन करणं, कारण हेलियमचा ॲटम नंबर 2 असतो, आउटर मोशनमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स त्याचे येतात. मग हायड्रोजनची सुद्धा सेम टेंडन्सी. काय करायचं, हेलियम सारखे आपल्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन्स आले पाहिजे, म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स, 2 इलेक्ट्रॉन्स आले पाहिजे. मग हायड्रोजन काय करेल, याच्यासारख्याच एखाद्या हायड्रोजनला शोधेल किंवा अजून एखाद्या क्लोरीन सारख्या ॲटमला शोधणार आणि त्याच्याबरोबर जाऊन कंबाईन होणार. म्हणजे बरोबर त्याचा स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन आणि कंबाईनिंग करून अजून एक 1 इलेक्ट्रॉन, म्हणजे टोटल किती होतील, 2 इलेक्ट्रॉन्स. मग 2 इलेक्ट्रॉन जर आले तर हायड्रोजन सुद्धा काय होईल, स्टेबल होईल. म्हणून मग काय होतंय, हे जे काय पिरियड टेबल मधले एलिमेंट्स आहे अदर दॅन इनर्ट गॅसेस, तर हे एलिमेंट्स काय करतात, कंबाईन होतात. कशासाठी कंबाईन होतात, टू मेंटेन द स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी मेंटेन करतात म्हणजे काय करतात, तर ऑक्टेट किंवा डुप्लेट कम्प्लीट करतात, म्हणजेच इनर्ट गॅस सारखं कॉन्फिगरेशन मेंटेन करतात. यासाठी सगळं कॉम्बिनेशन वगैरे चालू आहे. म्हणून आपण नेचरमध्ये ऑक्सिजन हा फक्त सिंगल ॲटॉमिक फॉर्ममध्ये आपल्याला सापडत नाही, तो मॉलिक्युलर फॉर्ममध्ये आहे, O2 फॉर्ममध्ये. त्यानंतर नायट्रोजन हा N2 फॉर्ममध्ये आहे, N ट्रिपल बॉन्ड N. नायट्रोजनचा विचार करा, ॲटॉमिक नंबर 7 असतो सिंगल ॲटमचा, बरोबर. फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन. त्याला सुद्धा स्टेबल व्हायचं, काय करणार, 3 इलेक्ट्रॉन्स लागतील त्याला. मग ते 3 इलेक्ट्रॉन्स कुठून गेल तो, तर हे 2 नायट्रोजन ॲटम एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि बरोबर 3 इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात आणि बरोबर मग पुढे त्यांचाही ऑक्टेट रूल कम्प्लीट होतो, N2 मॉलिक्युल फॉर्म होतो आणि स्वतःची एनर्जी रिलीज करतात. ॲटॉमिक फॉर्मपेक्षा मॉलिक्युलर फॉर्मची एनर्जी ही कमी असते. स्टॅबिलिटी कधी मिळते, एनर्जी जास्त नको, काय पाहिजे, एनर्जी आपल्याला कमी पाहिजे. मग हे ज्यावेळेस ॲटॉमिक फॉर्ममध्ये असतात तेव्हा यांनी भरपूर एनर्जी ऍब्सॉर्ब करून ठेवलेली असते. मग जेव्हा हे मॉलिक्युलर फॉर्ममध्ये जातात आणि इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन मेंटेन करतात, तर ती एनर्जी मग आता ते रिलीज करायला सुरुवात करतात. म्हणजे जे काय बॉन्ड फॉर्म होतात ती ऑलवेज कोणती प्रोसेस पाहिजे, एक्झोथर्मिक प्रोसेस, म्हणजे एनर्जी रिलीज होते. कारण काय, नंबर ऑफ ॲटम जेव्हा कंबाईन होतात तेव्हा मॉलिक्यूल तयार होतो आणि मॉलिक्यूल तयार होऊन मग ते स्टेबल होतात. म्हणजे त्यांच्या ॲटॉमिक फॉर्ममध्ये जर स्टेबल नसतील तर मॉलिक्युलर फॉर्ममध्ये स्टेबल झाले आणि एनर्जी रिलीज करायला सुरुवात करतात. एक्सेस एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेतली होती तिला रिलीज करतील आणि काय होतील, तर स्टॅबिलिटी मेंटेन करतील, एनर्जी रिलीज करतील आणि ऑक्टेट किंवा डुप्लेट यापैकी कोणता तरी एखादा रूल ते कम्प्लीट करणार. सगळेच कम्प्लीट करत नाही, ते सुद्धा आपल्याला समोर जाऊन शिकायचं आहे. बघा, या इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही शिकलात की नेमके पिरियड टेबलमध्ये जे एलिमेंट्स आहेत तर ते सगळेच फ्री फॉर्म मध्ये नाही, काही फ्री फॉर्म मध्ये आहेत इनर्ट गॅसेस, काही मेटल सुद्धा आहेत फ्री फॉर्म मध्ये, गोल्ड प्लॅटिनम सारखे मेटल ते सुद्धा फ्री फॉर्म मध्ये आहे, समोर जाऊन शिकायचं आपल्याला. पण सगळेच काय फ्री फॉर्म मध्ये नाही, म्हणजे सगळेच काय असे एकटे एकटे फिरत नाहीत, तर ते कंबाईन फॉर्म मध्ये आहेत, म्हणजे दुसऱ्या कोणत्या ॲटम बरोबर किंवा स्वतः सारख्याच ॲटम बरोबर येऊन कंबाईन झाले. मग हे सगळं आपण या इंट्रोडक्टिव्ह पार्टमध्ये कव्हर केलं. मग आता नेमकं आपल्याला पुढे जाऊन शिकायचंय की हे जे कंबाईन झाले तर कंबाईन होण्यासाठी काहीतरी त्यांना अट्रॅक्शन लागेल. मग त्या अट्रॅक्शनला काय म्हणतो आपण, बॉन्ड म्हणतो. ठीक आहे, काय म्हणणार आपण त्या अट्रॅक्शनला, बॉन्ड. आता बघा इथे केमिकल बॉन्ड तुम्हाला हेडिंग दिसतंय, मग नेमकं केमिकल बॉन्ड तरी कशाला म्हणायचं. सो इट इज द अट्रॅक्शन बिटवीन टू ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. काय सांगतो मी, इट इज द अट्रॅक्शन बिटवीन टू ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स टू मेंटेन द स्टॅबिलिटी. जे काय टू ॲटम्स किंवा टू मॉलिक्युल्स असतील यांच्यामध्ये काय होईल, काहीतरी अट्रॅक्शन होईल स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी.
मग आता हे अट्रॅक्शन कसं होईल, तर त्यासाठी त्यांना कंपल्सरी इलेक्ट्रॉन शेअर करावे लागतील. एकतर इलेक्ट्रॉन लूज करतील, गेन करतील किंवा इक्वली शेअर करतील. म्हणजे ओव्हरऑल आपण कन्सिडर करू इलेक्ट्रॉन शेअर करावे त्यांना लागतीलच. जर त्यांनी इलेक्ट्रॉन शेअर केले नाहीत तर त्यांच्यामध्ये कोणत्याच टाईपचं अट्रॅक्शन फॉर्म होणार नाही. आणि जर अट्रॅक्शन फॉर्म झाले नाही तर ते शेवटपर्यंत काय राहतील, अनस्टेबल राहतील, कारण ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट होणारच नाही. मग ते काय राहतील, त्यांची एनर्जी भरपूर पैकी असेल आणि ते अनस्टेबल राहतील. मग प्रत्येकाची टेंडन्सी काय, तर ऑक्टेट किंवा डुप्लेट रूल कंप्लीट करायचा प्रयत्न करणे आणि त्यासाठी मग आपली एनर्जी रिलीज करणे म्हणजे स्टॅबिलिटी मेंटेन करणे. म्हणून मी सांगतोय व्हॉट इज मीन बाय केमिकल बॉन्ड. सो इट इज द force of attraction between two atoms or molecules which held that two atoms or molecules together. काय बिल, काहीतरी एक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे टू ॲटम किंवा टू मॉलिक्यूल मध्ये. ते अट्रॅक्शन काय करणार, त्या ॲटम्सला स्वतःच्या म्हणजे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये कंबाईन करून ठेवणार, एकमेकांना कॉन्टॅक्टमध्ये आणणार, बरोबर. आणि मग तो जो टू ॲटम जे होते ते टू ॲटम्स पासून एक मॉलिक्यूल तयार झाला आणि तो मॉलिक्यूल काय झाला मग स्टेबल झाला, म्हणजे ते टू ॲटम सुद्धा स्टेबलच झाले इनडायरेक्टली, बरोबर. मग त्यालाच काय म्हणू आपण, केमिकल बॉन्ड. मग नेमका हा केमिकल बॉन्ड कसा तयार होतो, लक्ष द्या, समजून सांगतो. त्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतोय. सपोज मी इथे घेतोय सोडियम आणि दुसरा घेतोय क्लोरीन, ठीक आहे. त्यासाठी मी इथे आता काही इनर्ट गॅस सुद्धा लिहून घेतोय. इथे लिहितो मी निऑन, झेड इज इक्वल टू 10 ॲटॉमिक नंबर असतो. आणि अजून एक लिहितो मी इथे आर्गॉन, झेड इज इक्वल टू किती, 18. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आपण पिरियड टेबल मध्ये ऑलरेडी शिकलोय कसं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. जर अजूनही समजत नसेल तर मी ऑलरेडी बोललोय, प्लेलिस्ट मध्ये पिरियड टेबलचे सुद्धा लेक्चर आहेत, ते सुद्धा तुम्ही कंटिन्यू करू शकता. टॉपिक समजायला अजून सोपा जाईल. निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ आपण 2-8 किंवा आपण याला असंही लिहू शकतो ऍज पर अबोव प्रिन्सिपल 1s2 2s2 आणि 2p6, बरोबर. 1s2 2s2 2p6. चला मी ते आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो, असं राहील 2-8-8. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण ऍज पर अबोव प्रिन्सिपल 1s2 2s2 त्यानंतर 2p6 3s2 आणि 3p6 या फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकतो. आता बघा निऑनची आउटर मोस्ट शेल ही आहे, यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 8 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ निऑनचा ऑक्टेट रूल कंप्लीट आहे. आता हाच विचार आपण आर्गॉनच्या रिलेटेड करू. आउटर मोस्ट शेल मध्ये किती मला बरोबर 8 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत, म्हणजे आर्गॉन सुद्धा कसं आहे तर स्टेबलच आहे. आता बघा यांचं सबशेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p6. बघा 2s2 2p6. पी सबशेल कशी आहे तर फुलफिल आहे. आपण याआधी शिकलो की पी ची कॅपॅसिटी 6 इलेक्ट्रॉनची असते. ऑलरेडी त्यांच्यामध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे ती सबशेल सुद्धा हायली स्टेबल आहे, अजिबात इलेक्ट्रॉन वगैरे लूज करणार नाही. तसंच आर्गॉनचा चेक करा 1s2 2s2 2p6 3s2 3p6, बरोबर. म्हणजेच काय की पी सबशेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन आले, फुलफिल आहे, स्टेबल आहे. आणि एस मध्ये सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे ती सुद्धा फुलफिल आहे. याची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची असते, शिकलो आपण याआधी. म्हणजे ही सबशेल कशी आहे, ही सुद्धा स्टेबलच आहे. सोडियमच्या बाबतीत असं आहे का तर नाही. ॲटॉमिक नंबर लिहून घेऊ आपण Z इज इक्वल टू 11. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घ्या 2-8-1. चला मी अजून लिहितो सबशेल नुसार 1s2 2s2 2p6 आणि 3s1. क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहितो मी Z इज इक्वल टू 17 ॲटॉमिक नंबर. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण या फॉर्म मध्ये लिहू शकतो 2-8-7. अजून एक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेऊ आपण 1s2 2s2 2p6 3s2 3p5. काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करा. इनर्ट गॅसेसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेक करा आणि हे जे एलिमेंट दिले सोडियम आणि क्लोरीन यांचं सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन चेक करा. बघा इथे 3s1 आहे, किती आहे 3s1 आणि इथे 3p5 आहे. किंवा असा विचार करा सोडियमची आउटर मोस्ट शेल आहे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन येतो 1 इलेक्ट्रॉन आणि इथे क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये 7 इलेक्ट्रॉन येतात. याचा अर्थ सोडियम सुद्धा अनस्टेबल आहे आणि क्लोरीन सुद्धा अनस्टेबलच आहे. कारण काय ऑक्टेट कंप्लीट नाही. ऑक्टेट रूल म्हणजे काय होतं, आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले पाहिजे 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. यांच्या काय आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन नाही, म्हणजे दोन्ही सुद्धा काय सध्या अनस्टेबल आहेत. मग यांची टेंडन्सी काय की स्टेबल व्हायचं. म्हणजे कुणासारखं कॉन्फिगरेशन मेंटेन करायचं, निऑन सारखं किंवा आर्गॉन सारखं, जे सोपं जाईल ते करतील. पण यांच्यासारखं कॉन्फिगरेशन मेंटेन करायचं, यांच्यासारखेच आपल्या सुद्धा शेलमध्ये आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे, अशी त्यांची टेंडन्सी. मग आता विचार करा सपोज सोडियम काय करेल, सोडियमने जर इथे 7 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केले, किती इलेक्ट्रॉन 7 इलेक्ट्रॉन जर ऍक्सेप्ट केले
तर 288 होतील. म्हणजे कुणासारखं कॉन्फिगरेशन मेंटेन करणार, आर्गॉन सारखं 288. म्हणजे त्यातील 1 इलेक्ट्रॉन जो आला 7 पैकी 1 इलेक्ट्रॉन इथे येऊन पडणार, 3s1 चा 3s2 होईल आणि पुढे एक एमटी सबशेल असते कोणती 3p. तर त्या 3p मध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन येतील. किती इलेक्ट्रॉन येतील, 6 इलेक्ट्रॉन येतील. बरोबर, किती येतील, 6 इलेक्ट्रॉन. मग सोडियमवर चार्ज किती येईल, तर 7 निगेटिव्ह चार्ज येईल. पण एवढे सगळे इलेक्ट्रॉन याला देणार कोण, इलेक्ट्रॉन शेअरिंगला सुद्धा एक लिमिट आहे. एवढे सगळे इलेक्ट्रॉन कधी शेअर नाही होत, कम्प्लीट याला एवढे इलेक्ट्रॉन कधी डोनेट करणार नाही. मग याचा अर्थ काय, याला जर कोणी 7 इलेक्ट्रॉन द्यायला तयार नसेल तर मग हा दुसरा ऑप्शन यूज करतो. मग दुसरा ऑप्शन कोणता, बघा आता हे तर काही पॉसिबल नाही 7 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणे. मग हे जर पॉसिबल नाहीये तर हे लिहून तर काही उपयोग नाही. आता चला मी हे सुद्धा रब करून टाकतो. मग आता दुसरा ऑप्शन कोणता, तर दुसरा ऑप्शन हा राहील की स्वतःचाच 1 इलेक्ट्रॉन काय करायचा, लूज करून टाकायचा. म्हणजे हा जो आउटर मोस्ट शेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, या इलेक्ट्रॉनला सोडून द्या, लूज करून टाका. तो इलेक्ट्रॉन निघून गेला. तो इलेक्ट्रॉन निघून गेला म्हणजे इथे दाखवू शकता तुम्ही 3s1 मधून इलेक्ट्रॉन निघून गेला, 3s0 झाला. सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लूज केला, चार्ज कोणता येईल, यावर पॉझिटिव्ह चार्ज येईल. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन जर लूज होत असेल तर पॉझिटिव्ह चार्ज कॅटायन तयार होतो, शिकलो आपण पिरियड टेबल मध्ये. आणि जर इलेक्ट्रॉन गेन करत असेल एखादा ऍटम तर तो त्यावर निगेटिव्ह चार्ज येतो, कारण इलेक्ट्रॉन वाढतात म्हणून निगेटिव्ह चार्ज येतो. इथे बघा, इथे सोडियमने 1 इलेक्ट्रॉन लूज केला, सोडियमवर आला पॉझिटिव्ह चार्ज. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 1s2 2s2 2p6 3s0. आता 3s0 आहे, मग नाही लिहिलं तरी चालेल, इथपर्यंत चेक करा. 1s2 2s2 2p6, इथे बघा निऑन 1s2 2s2 2p6. म्हणजे बरोबर सोडियमने काय केलं, स्वतःचा 1 इलेक्ट्रॉन कम्प्लिटली लूज केला आणि तो इलेक्ट्रॉन लूज करून बरोबर निऑन सारखं कॉन्फिगरेशन मेंटेन केलं. म्हणजे निऑन सारखी स्टॅबिलिटी सुद्धा मेंटेन करेल. झालं क्लिअर. आता बघा क्लोरीन सारखं, क्लोरीनचं एक्झाम्पल 287. That means there are only 7 electrons are present in its valence shell, outermost shell. किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 7 इलेक्ट्रॉन. मग याची टेंडन्सी कोणती, याच्याकडे पण 2 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट ऑप्शन कोणता, सगळेच्या सगळे 7 इलेक्ट्रॉन सोडून द्यायचे, लूज करून टाकायचे. मग सगळेच जर इलेक्ट्रॉन सोडून दिले तर फक्त 2 आणि 8 म्हणजे ही आउटरमोस्ट शेल होईल आणि यामध्ये किती 8 इलेक्ट्रॉन दिसतील. पण आता एवढे इलेक्ट्रॉन पॉसिबल नाही इलेक्ट्रॉन लूज करणं, कारण न्यूक्लियस असतो, पॉझिटिव्ह चार्ज असतो न्यूक्लियसवर, प्रोटॉन्स असतात, ते सुद्धा इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करून ठेवतील. म्हणजे एवढे काही इलेक्ट्रॉन इझिली लूज होणार नाही. मग याच्याकडे पण दुसरा ऑप्शन आहे कोणता, की पटकन 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायचा. जर कोणी एखादा इलेक्ट्रॉन द्यायला त्याला तयार असेल तर तो इलेक्ट्रॉन लगेच घ्यायचा आणि इथे 8 इलेक्ट्रॉन आणायचे. म्हणजे 8 इलेक्ट्रॉन मेंटेन करायचे. म्हणजेच कोणता रूल कंप्लीट होतो, ऑक्टेट कंप्लीट होतो. मग इथे जर 8 इलेक्ट्रॉन झाले म्हणजे 3p5 मध्ये तुम्ही 1 इलेक्ट्रॉन टाकणार, इथे काय होऊन जाईल, 5 च्या ऐवजी 3p6 होईल. काय होईल, 3p6. मग हे कोणासारखं कॉन्फिगरेशन झालं, तर आर्गॉन सारखं 1s2 2s2 2p6 3s2 3p6. इथे सुद्धा 3p6 होईल. म्हणजेच काय, क्लोरीन काय करेल, 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून आर्गॉन सारखं बनणार. म्हणजे पहा, सोडियमने काय केलं, 1 इलेक्ट्रॉन लूज करून त्याने न्यूऑन सारखी स्टॅबिलिटी मेंटेन केली आणि क्लोरीनने काय केलं, 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करून आर्गॉन सारखी स्टॅबिलिटी मेंटेन केली. बरोबर. पण हे जे इलेक्ट्रॉन गेन किंवा लूज जे होतात ते हवेत तर काही इलेक्ट्रॉन सोडत नाही, की असं सोडियम एका ठिकाणी तुम्ही ठेवला आणि लगेच तो त्याचे इलेक्ट्रॉन त्याने सोडायला सुरुवात केली आणि लगेच तो स्टेबल असा होतोय. असं कधी पॉसिबल नाही. हवेत कधी इलेक्ट्रॉन जात नाहीत. इलेक्ट्रॉन गेन किंवा लूज करण्यासाठी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा कोणीतरी आलं पाहिजे. सोडियम स्वतः असं डायरेक्टली इलेक्ट्रॉन लूज नाही करू शकत त्याच्या ग्राउंड स्टेटमध्ये. तो जेव्हा एखाद्या एलिमेंटच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, असा एलिमेंट की त्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, तर मग सोडियम त्याचा इलेक्ट्रॉन त्या ज्याला गरज आहे त्याला तो इलेक्ट्रॉन देऊन टाकणार. किंवा क्लोरीन समजा असा आहे की ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, आता हा बरोबर सोडियमच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार, हा इलेक्ट्रॉन लूज करणार. म्हणजे क्लोरीन गेन करतोय, हा लूज करतोय. इथे बरोबर इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते आणि जिथे इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते तेव्हा ते दोन्ही ऍटम काय करतात, तर स्टॅबिलिटी मेंटेन करतात. कशी मेंटेन करतात, तर ऑक्टेट कम्प्लीट करतात. बरोबर, इनर्ट गॅस सारखं कॉन्फिगरेशन मेंटेन करतात. म्हणजेच काय होतात, स्टेबल होतात. आता सोडियम जर कम्पेअर केला तुम्ही, हे सगळं करताना आपण शिकलो याआधी की सोडियमच्या आउटर मोस्ट शेल मधून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा, त्यासाठी आपल्याला जी एनर्जी लागते त्याला आपण आयोनायझेशन एनर्जी म्हणतो. पिरियड टेबल मध्ये शिकलो आपण या चॅप्टर मध्ये. मग हा सोडियम पॉझिटिव्ह गॅसेस स्टेट मध्ये असतो. मग आता त्याने 1 इलेक्ट्रॉन लूज केला, याने पॉझिटिव्ह गॅस तयार झाला. याने हा इलेक्ट्रॉन लूज करून तो पाठवला कोणाकडे, सपोज क्लोरीनकडे पाठवला. मग तुम्ही त्याचा Cl मायनस बनवला, तो सुद्धा गॅसेस फॉर्म मध्ये राहील. चला मी इथे लिहून घेतो Cl मायनस गॅस. पुढे काय होईल, पुढे हा Na पॉझिटिव्ह गॅस आणि Cl निगेटिव्ह गॅस हे येतील एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये. पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जला अट्रॅक्ट करतो, नेचरचा रूल आहे, नेचरची टेंडन्सी आहे. बरोबर, पॉझिटिव्ह निगेटिव्ह गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स इच अदर.
मग एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतील तर यापासून तयार होईल NaCl, सोडियम क्लोराईड. आणि सोडियम क्लोराईड कोणत्या स्टेटमध्ये असतो? सॉलिड स्टेटमध्ये असतो. हे तर गॅसेस स्टेटमध्ये आहेत, पण सोडियम क्लोराईड कुठे लगेच सॉलिड स्टेटमध्ये यायला सुरुवात करणार. मग आता विचार करा, गॅसियस आयन्स आहेत, गॅसियस स्टेटमधून कुठे येतात? सॉलिड स्टेटमध्ये. कसे येतील? तर एनर्जी रिलीज करूनच येतील. बरोबर. म्हणजे ओव्हरऑल आपण हे बॉर्न हायपर सायकलच्या बेसवर सांगू शकतो, समोर डिटेलमध्ये शिकायचं आपल्याला. पण होतं काय मग? त्यांच्या एलिमेंटल फॉर्ममधून किंवा ॲटॉमिक फॉर्ममधून जेव्हा ते मॉलिक्युलर फॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहेत तर काय करतायत? एनर्जी पण रिलीज करतायत आणि त्यानंतर स्टॅबिलिटी सुद्धा मेंटेन करतायत. मग हे जे अट्रॅक्शन राहील Na पॉझिटिव्ह आणि Cl निगेटिव्ह मधील, तर हे जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहील की जे काय करेल? या 2 आयन्सला होल्ड करून ठेवणार एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये. मग त्याच अट्रॅक्शनला काय म्हणू आपण? केमिकल बॉन्ड म्हणू. इट इज द अट्रॅक्शन बिटवीन 2 ॲटम्स ऑर 2 मॉलिक्युल्स, किंवा आयनिक अट्रॅक्शन सुद्धा असू शकते. इट इज द अट्रॅक्शन बिटवीन 2 ॲटम्स ऑर 2 मॉलिक्युल्स which held that atoms combine together. Such attraction is known as chemical bond, and that attraction which is done because of sharing of electrons. इलेक्ट्रॉनची शेअरिंग होईल, एक तर कम्प्लीट होईल किंवा इक्वल होईल, म्हणजे म्युच्युअल शेअरिंग. त्यानुसार मात्र पण इलेक्ट्रॉनची शेअरिंग मात्र होणार. मग ती जी शेअरिंग होईल त्यापासून जे अट्रॅक्शन डेव्हलप होईल त्याच अट्रॅक्शनला म्हणणार आपण केमिकल बॉन्ड, की जे अट्रॅक्शन त्या 2 ॲटम्स किंवा मॉलिक्युल्सला कंबाईन करून ठेवेल. चला, आता ही डेफिनेशन वगैरे एकदम तुमची चांगली क्लिअर झाली असेल. आणि मी जे सांगतोय की नेमके एलिमेंटल फॉर्ममधून म्हणजे ॲटॉमिक स्टेटमधून ते मॉलिक्युलर फॉर्ममध्ये कसे जातात आणि कशासाठी जातात, हा सुद्धा तुमचा आता कन्सेप्ट इथे क्लिअर झाला असेल. चला, मी आता पुन्हा समोर जातोय. बघा, मग आता नेमके कॉम्बिनेशनसाठी किंवा इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगसाठी ते किती एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजे, हा सुद्धा प्रश्न आहे. असं तर होणार नाही की डायरेक्टली एकमेकांमध्ये जाऊन मर्ज होतील. बरोबर. एका स्पेसिफिक डिस्टन्समध्ये ते कॉन्टॅक्टमध्ये येतात. सपोज एक ए ॲटम आहे आणि एक बी ॲटम आहे. ठीक आहे. हा पण सध्या अनस्टेबल आहे असं कन्सिडर करा, आणि हा सुद्धा अनस्टेबलच आहे. मग आता दोघांनाही स्टेबल व्हायचंय. काय करायचं? दोघांनाही स्टेबल व्हायचंय. म्हणजेच ऑक्टेट रूल कम्प्लीट करायचं किंवा डुप्लेट कम्प्लीट करायचं आहे. जे छोटे छोटे मॉलिक्युल असतात ना, ज्यांचा ॲटम नंबर सपोज 1, 3 असा आहे, तर त्यांची टेंडन्सी कोणती? डुप्लेट कम्प्लीट करण्याची. कारण एक शेअर राहील त्यांच्यामध्ये, इलेक्ट्रॉन लूज करून डुप्लेट कम्प्लीट करतील. पण जे हेवियर मॉलिक्युल्स असतात ज्यांचा ॲटम नंबर अजून थोडा समोर जातो, 5, 6, 7 असे, तर त्यांचा मात्र कोणती? ऑक्टेट रूल कम्प्लीट करण्याची टेंडन्सी असते. म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणायची, ही त्यांची टेंडन्सी राहील. मग आता इथे बघा, ए सुद्धा अनस्टेबल, बी सुद्धा अनस्टेबल. मग हा ए आणि बी काय करणार? तर स्टॅबिलिटी मेंटेन करायचा प्रयत्न करणार. त्यासाठी इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली पाहिजे. इलेक्ट्रॉनची शेअरिंग काय असे काय 1-2 किलोमीटरहून काय होणार नाही. त्यासाठी ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला पाहिजेत ना. बरोबर. जर ते असे एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, सफिशियंट टाइम मिळाला त्यांना, ते थांबले, नंतर इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतील, असं कधी होणार नाही की डायरेक्टली आले, कोलाइड झाले, लगेच फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये इलेक्ट्रॉन शेअर झाले, लगेच बाजूला पण गेले. असं कधी होणार नाही. सफिशियंट टाइम लागेल, सफिशियंट वेळ लागेल त्यांना. कशासाठी? की ते एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन थांबले पाहिजेत, इलेक्ट्रॉनची शेअरिंग झाली पाहिजे, तेव्हा तर बॉन्ड तयार होईल. मग त्यासाठी काय होईल बघा, हे एकमेकाला अप्रोच करायला लागतील, एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला सुरुवात करतील. मग एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये जेव्हा येतील तर मग असं नाही होणार की हा ए डायरेक्ट बी वर जाऊन असा मर्ज झाला, असंही होणार नाही. कारण काय? ए ॲटम जो राहील याच्या सेंटरमध्ये जो न्यूक्लियस आहे त्यावर चार्ज कोणता असतो? पॉझिटिव्ह. आणि शेलमध्ये असतात इलेक्ट्रॉन. त्यानंतर पुन्हा समजा बी ॲटम हा आहे, याच्या सुद्धा सेंटरमध्ये न्यूक्लियस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, आणि आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन. यांना करायचं काय? इलेक्ट्रॉनची शेअरिंग करायची आहे. इलेक्ट्रॉनची शेअरिंग करायची. बरोबर. मग हे जर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, जर खूप जास्त कॉन्टॅक्टमध्ये आले, तर हा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे न्यूक्लियस आणि हा पण पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच न्यूक्लियस काय करणार? एकमेकाला रिपेल करणार आणि परत ते बाजूला फेकले जातील. बरोबर. पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये काय होईल? रिपल्शन होईल, रिपल्सिव्ह फोर्स राहील. पॉझिटिव्ह आणि या निगेटिव्ह मध्ये काय राहील? अट्रॅक्शन राहील. म्हणजे एका ॲटमचा न्यूक्लियस हा दुसऱ्याच्या इलेक्ट्रॉनला अट्रॅक्ट करतो, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन झालं. पण सेम चार्जेस पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह यांच्यामध्ये काय राहील? रिपल्शन राहील. मग हे काय करतील? यांना काय पाहिजे? तर अट्रॅक्शन झालं पाहिजे, रिपल्शन तर नको. मग हे काय करतील? बरोबर अशी एक पोझिशन मेंटेन करतील की त्या पोझिशनला अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढला पाहिजे आणि रिपल्सिव्ह फोर्स मिनिमाइज झाला पाहिजे. म्हणजे न्यूक्लियस आणि न्यूक्लियसचं रिपल्शन खूप निग्लिजिबल पाहिजे, खूप कमी पाहिजे. आणि पॉझिटिव्ह चार्जचं आणि इलेक्ट्रॉनचं म्हणजे प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनचं अट्रॅक्शन वाढलं पाहिजे, म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल. तर अशी पोझिशन बरोबर ते मेंटेन करतील. आणि ती पोझिशन मेंटेन करतानाच त्यांच्यामध्ये एनर्जीचा चेंज येतो. आधी ते ॲटॉमिक फॉर्ममध्ये अनस्टेबल होते, म्हणजे एनर्जी ते काय झिरो नसेल, त्यांची काहीतरी व्हॅल्यू असणार स्पेसिफिक.
चला मी ग्राफच्या रिलेटेड दाखवतो. सपोज तुम्ही असा ग्राफ काढला पोटेन्शियल एनर्जीचा, आधी ऍटॉमिक फॉर्म मध्ये आहेत, मग जर आधी ऍटॉमिक फॉर्म मध्ये असतील तर काय होईल, त्यांची काहीतरी एनर्जी असणार, 0 पासून व्हॅल्यू काही सुरुवात होणार नाही. सपोज आता एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायला लागले, मग एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहेत, याचा अर्थ कोणता फोर्स वाढेल, अट्रॅक्शन वाढेल. अट्रॅक्शन वाढलं म्हणजे त्यांची एनर्जी काय होईल, कमी व्हायला सुरुवात होईल. मग हा ग्राफ असा डाऊनवर्ड साईडने तुम्हाला दिसणार. ठीक आहे, असं डाऊनवर्ड तो यायला लागेल. नंतर पुढे गरजेपेक्षा जर जास्त जवळ यायला लागले तर रिपल्शन होईल, म्हणजे पुन्हा एनर्जी वाढायला लागेल. मग सपोज आपण असं दाखवू की ही एनर्जी अशी वाढायला लागेल. काय करतील ते, या बॉर्डरवर येतील ते अशी, ते म्हणजे एनर्जी सेम करून घेतील. कशी, तर रिपल्शन पण एवढं होणार नाही किंवा अट्रॅक्शन पण खूप जास्त होणार नाही. एक बरोबर असे पोझिशन मेंटेन करतील की तिथून इलेक्ट्रॉन शेअर करणं पॉसिबल होईल, आणि बरोबर मग ती एनर्जीची व्हॅल्यू काय होणार पुढे, कॉन्स्टंट चालणार. तर याच लेवलला मग काय करतात ते इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतात. पण ओव्हरऑल काय झालं, ओव्हरऑल त्यांनी जी आधीची एनर्जी होती त्यांची एलिमेंटल फॉर्म मध्ये, तर ती एनर्जी खूप कमी केली, आणि म्हणून मग ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आले. फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढलं, फोर्स ऑफ रिपल्शन कमी करतील, मिनिमाइज करतील, आणि बरोबर इलेक्ट्रॉनची शेअरिंग करतील. मग त्या इलेक्ट्रॉनच्या शेअरिंग मधून काय तयार होईल, अट्रॅक्शन तयार होईल. त्यालाच म्हणू आपण केमिकल बॉन्ड. यापेक्षा नवीन आता केमिकल बॉन्ड मध्ये काहीच नाही. ठीक आहे, बघा मग आता नेमकं कॉज ऑफ केमिकल बॉन्ड, नेमका केमिकल बॉन्ड तयार का होतो हे जर तुम्हाला समजलं. आता बॉन्ड कशाला म्हणायचं, तर सिंपल लक्षात ठेवा व्हिज्युअलाइज होण्यासाठी, 2 ॲटम किंवा 2 मॉलिक्यूल मध्ये जे काय अट्रॅक्शन राहील त्यालाच आपण बॉन्ड म्हणणार. फक्त ते अट्रॅक्शन इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगमुळे व्हायला पाहिजे. एकतर कम्प्लीट शेअरिंग होईल किंवा इक्वल शेअरिंग होईल. त्या शेअरिंग मधून जे अट्रॅक्शन जनरेट होईल त्याला म्हणू आपण बॉन्ड. मग आता हे जे बॉन्ड जे तयार होतं, तर बॉन्ड तयार कशासाठी होतो, तर सगळ्यात मेन रिझन काय, टेंडन्सी टू अक्वायर मिनिमम एनर्जी. एलिमेंटल फॉर्म मध्ये ते अनस्टेबल असतात, त्यांच्याकडे भरपूर सारी एनर्जी असते, ती स्वतःची एनर्जी रिड्यूस करायची, मिनिमाइज करायची आणि स्टेबल व्हायचं, आरामात राहायचं, म्हणजेच काय बॉन्ड फॉर्म होतो. आणि दुसरं मेन इंटेन्शन काय, मेन रिझन काय, मेन फॅक्टर टेंडन्सी टू अक्वायर नोबेल गॅस कॉन्फिगरेशन. हे तर मी आता सांगितलं की इनर्ट गॅसेस सारखे काय करायचं, कॉन्फिगरेशन मेंटेन करायचं, म्हणजे आउटर मोशन मध्ये एकतर 2 इलेक्ट्रॉन आणायचे किंवा 8 इलेक्ट्रॉन आणायचे. हे 2 फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे काय होतो, केमिकल बॉन्ड तयार होतो. बघा मी अजून एक एक्झाम्पल घेतो. सपोज Cl2 मॉलिक्यूल, क्लोरीन आणि क्लोरीन, Z=17, इथे सुद्धा Z=17. ॲटम नंबर तुम्हाला माहिती आहेत, फर्स्ट शेल मध्ये 2, सेकंड शेल मध्ये 8, आउटर मोस्ट शेल मध्ये 7. इथे बघा 2, 8 आणि इथे सुद्धा आउटर मोस्ट शेल मध्ये 7. विचार करा, हा सुद्धा सध्या अनस्टेबल आहे, हा सुद्धा सध्या अनस्टेबल आहे. दोघांनाही स्टेबल व्हायचं काय करतील, ऑक्टेट रूल कम्प्लीट करायचा प्रयत्न करतील, बरोबर. मग ऑक्टेट रूल कसा कम्प्लीट करणार, सपोज असं झालं, कम्प्लीट शेअरिंग झाली. या क्लोरीनने यातून 1 इलेक्ट्रॉन हा या क्लोरीनला कम्प्लिटली पाठवून दिला, कम्प्लिटली ट्रान्सफर केला. काय होईल, याचे इलेक्ट्रॉन कमी पडतील, याच्या साईडने पॉझिटिव्ह चार्ज येईल, 1 इलेक्ट्रॉन कमी झाला, आणि याचे इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतील, इकडे निगेटिव्ह चार्ज येईल, याचा ऑक्टेट कम्प्लीट होईल, 2, 8, 8. इथे काय होईल, इथे 2, 8 आणि फक्त 6च उरणार. याचा अर्थ इथे कम्प्लीट शेअरिंग जी झाली, कम्प्लीट ट्रान्सफरन्स जो झाला, तर यामध्ये फक्त एकच ॲटम स्टेबल होतोय, कोणता, हा क्लोरीन. हा तर अनस्टेबल आहे अजून सुद्धा, कारण काय, याच्या आउटर मोस्ट मध्ये ऑक्टेट तर कम्प्लीट झालाच नाही, उलट 1 इलेक्ट्रॉन होता तो कमी झाला, 6 इलेक्ट्रॉन उरले. हा अनस्टेबल झाला, हा स्टेबल झाला. जेव्हा शेअरिंग होते तेव्हा क्रायटेरिया काय, दोघांची स्टॅबिलिटी मेंटेन झाली पाहिजे, फक्त एक स्टेबल होऊन जमणार नाही. स्वतःहून शहीद कोण होणार, बरोबर, स्वतःहून कोण मरणार, हा मरतोय असं कन्सिडर करा, अनस्टेबल होतोय पहिल्यापेक्षा. याचाच अर्थ काय की अशा टाईपची शेअरिंग इथे होणार नाही. क्लिअर होत आहे. ही जी शेअरिंग दाखवली मी, ही झाली कम्प्लीट शेअरिंग, कम्प्लीट ट्रान्सफर. 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनचा निघतोय एका स्पेसिफिक डिस्टन्स मध्ये, सपोज आले एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये, एनर्जी रिड्यूस केली, 1 इलेक्ट्रॉन इकडे त्याने पाठवला, हा अनस्टेबल, हा स्टेबल. पण असं मात्र होणार नाही. मग यांच्याकडे दुसरा ऑप्शन कोणता, इक्वल शेअरिंग करायची, म्युच्युअल शेअरिंग करायची. मग आता ही शेअरिंग कशी करायची ते शिकण्यासाठी आपल्याला थोडंफार लेविस डॉट स्ट्रक्चर माहिती पाहिजे, जे तुम्ही मला वाटतं 10th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी शिकलेले असाल. काय करायचं बघा, लेविस स्ट्रक्चर मध्ये जे काय आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, तर ते इलेक्ट्रॉन डॉटने रिप्रेझेंट करायचे. चला मी ते ही शेअरिंग पुन्हा एकदा कट करतोय, कारण ही होणारच नाही, पॉसिबल नाही. मग आपण एक काम करू, आता ऍज पर लेविस स्ट्रक्चर आपण ती जी शेअरिंग आहे तर ती डिटरमाइन करायचा प्रयत्न करू. चला मी ते पुन्हा लिहून घेतो. आता बघा, सपोज क्लोरीन, इथे सुद्धा क्लोरीन, इथे Z=17, Z=17, 2, 8, 7.
इथे सुद्धा 2, 8 आणि 7. हे तर समजलं तुम्हाला दोघेही सध्या स्टेबल नाहीत, कारण काय ऑक्टेट रूल कम्प्लीट नाही. आता मी काय करतो, यांची मला इक्वल शेअरिंग करायची आहे इलेक्ट्रॉनची. मग मी काय करणार आता, तर लेविस डॉट स्ट्रक्चर काढून घेणार. मग लेविस स्ट्रक्चर कसं काढायचं, तर हे जे आउटर मोस्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, तर हेच इलेक्ट्रॉन्स असे या ॲटमच्या असे डोक्यावर वगैरे असे साईडला लिहायचे. असा काही रूल नाही किती लिहायचे कसे लिहायचे, जशी जागा असेल जशी आपल्याला ऍडजस्टमेंट करायची तशी आपण लिहून घेऊ. बघा काय केलं मी, क्लोरीन ॲटम घेतला, त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये जे इलेक्ट्रॉन होते ते 7 इलेक्ट्रॉन इथे रिप्रेझेंट केले. चला मी या साईडने सुद्धा क्लोरीन लिहून घेतो इथे असं, आणि याचा सुद्धा आउटर मोस्ट शेल मध्ये किती 7 इलेक्ट्रॉन असे दाखवतो. नंतर काय होतील सांगितलं मी, शेअरिंग होण्यासाठी एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले पाहिजे. रिपल्सिव्ह फोर्स आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स एकमेकाला बॅलन्स करतील, नंतर मग रिपल्सिव्ह फोर्स खूप कमी होईल आणि अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढेल, आणि बरोबर अशी पोझिशन फिक्स करतील की जिथे मग आता इलेक्ट्रॉनची शेअरिंग वगैरे फॉर्म किंवा शेअरिंग व्हायला सुरुवात होईल. मग तेव्हा सपोज आपण असं इमॅजिन करू, हा आता एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायला सुरुवात केली. चला मी ते असं इथे दाखवतो. आता सपोज आले ते एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये, मग हा काय करणार, याचा 1 इलेक्ट्रॉन समोर आणणार. हा जो 1 इलेक्ट्रॉन होता तो असा इथे समोर आणेल. हा सुद्धा काय करेल क्लोरीन, तो इलेक्ट्रॉन इकडचा समोर आणणार, कारण त्यांना 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे. जेवढी गरज आहे तेवढी ते शेअर करणार. दोन्ही क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉनची गरज आहे, मग अशी ते त्यांनी ही शेअरिंग केली. आता हे एवढं सोपं नाही, यांच्यामध्ये ॲटॉमिक ओव्हरलॅप वगैरे होतो, हे समोर जाऊन शिकायचं आपल्याला, पण मी आता सध्या ॲज पर लेविस स्ट्रक्चर दाखवतोय. मग बघा आता सपोज यांनी असं इलेक्ट्रॉनची शेअरिंग केली, इक्वल शेअरिंग केली, याने याचा 1 इलेक्ट्रॉन शेअर केलं, याने सुद्धा 1 इलेक्ट्रॉन शेअर केलं. आता नंतर आपण असं एक इमॅजिनरी सर्कल काढून घेऊ. आता बघा हे जे सर्कल आपण काढलेत, तर यानुसार बरोबर तुम्ही व्हॅलन्स इलेक्ट्रॉन सुद्धा डिटेक्ट करू शकता. सपोज तुम्ही हा क्लोरीन बघताय, आता या क्लोरीनच्या या साईडच्या क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले, 2, 4, 6. हा स्वतःचा त्याचा 7th इलेक्ट्रॉन, आणि नंतर हा शेअर झालेला इलेक्ट्रॉन तिकडे इकडे आलेला इलेक्ट्रॉन, म्हणजे टोटल किती झाले, बरोबर 8 इलेक्ट्रॉन आले. 8 इलेक्ट्रॉन आले म्हणजे काय झाला, ऑक्टेट कम्प्लीट झाला, म्हणजे हा क्लोरीन स्टेबल झाला. हा विचार करा स्टेबल होतोय की नाही, 2, 4, 6, 7 आणि हा एक इलेक्ट्रॉन म्हणजे 8, म्हणजे याचा सुद्धा काय झाला, ऑक्टेट कम्प्लीट झाला, याचा सुद्धा ऑक्टेट कम्प्लीट झाला, दोन्ही स्टेबल झाले. आता दोन्ही स्टेबल झाले, एकमेकांची त्यांनी इक्वल शेअरिंग केली आहे, यांच्यामध्ये मग रिलेशन तयार झालं. मग ते जे रिलेशन आहे त्यालाच काय म्हणू आपण, बॉन्ड म्हणू. म्हणजे ते जे अट्रॅक्शन तयार झालं त्यालाच आपण काय म्हणणार, बॉन्ड म्हणणार, केमिकल बॉन्ड. म्हणजे बरोबर यापासून असा Cl2 मॉलिक्यूल तयार होतो. मग इथे कोणती शेअरिंग झाली, कंप्लीट शेअरिंग झाली का, तर अजिबात नाही. इथे काय झालं, इक्वल शेअरिंग झाली. आणि हे जे रिप्रेझेंटेशन आपण दाखवतो याला म्हणतो आपण लेविस डॉट स्ट्रक्चर, जे लेविस नावाच्या सायंटिस्टने रिप्रेझेंट केले, यानुसार आपण जातो. बघा बरोबर त्यांच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन शेअर झाले, 2 इलेक्ट्रॉनचा 1 बॉन्ड काढायचा, बरोबर असं इथे आपण 1 बॉन्ड काढणार. याला डायरेक्शन वगैरे असते. याच्या आधीच आपण आयनिक बॉन्ड शिकलो होतो, मी सांगितलं आयनिक बॉन्ड होता म्हणतो, पण ती जी शेअरिंग केली ती कंप्लीट शेअरिंग केली होती, तो नॉन डायरेक्शन असतो, समोर जाऊन आपण शिकणार आहोत. या डेपमध्ये हा बरोबर मॉलिक्यूल फॉर्म झाला. मग हे झालं कशासाठी, नेमकं कॉज ऑफ केमिकल बॉन्डिंगचं मिनिंग काय, तर हे असे स्टॅबिलिटी मेंटेन करून ते काय करतात, स्वतःची एनर्जी रिलीज करतात. जे काय भरपूर सारी एनर्जी त्यांच्याकडे असते ती एनर्जी काय करतात, ते कमी करून टाकतात, म्हणजे स्टॅबिलिटी मेंटेन करतात. आणि दुसरं रिझन काय, टेंडन्सी टू अक्वायर द नोबेल गॅस कॉन्फिग्रेशन, म्हणजे डुप्लेट किंवा ऑक्टेट रूल कम्प्लीट करायचा प्रयत्न करतात. हे झाले मेन फॅक्टर कॉज फॉर द केमिकल कॉम्बिनेशन. बघा मी एकदा परत रिकॉल करतोय, आपण आतापर्यंत आपण शिकलो सगळ्या स्टार्टिंगला इंट्रोडक्टरी पार्ट, की पिरियड टेबलमध्ये सगळेच एलिमेंट काय फ्री फॉर्म मध्ये नाहीत किंवा सगळेच एलिमेंट कंबाईन फॉर्म मध्ये नाहीत. जे स्टेबल आहेत तेच फ्री फॉर्म मध्ये तुम्हाला सापडतील, आणि जे कंबाईन फॉर्म मध्ये आहेत तर ते मात्र अनस्टेबल असतात नेचरमध्ये, बरोबर, म्हणून तर ते कंबाईन फॉर्म मध्ये जातात. मग कंबाईन होतात म्हणजे काय होतं, तर बॉन्ड तयार करतात. कोणता बॉन्ड तयार करतात, तर केमिकल बॉन्ड तयार करतात. मग मी हेही सांगितलं केमिकल बॉन्ड कशाला म्हणायचं, इट इज द अट्रॅक्शन बिटवीन 2 ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. त्यांच्यामध्ये जे अट्रॅक्शन आहे त्यांना एकमेकाच्या क्लोज आणणार, कॉन्टॅक्टमध्ये ठेवणार, त्या अट्रॅक्शनला आपण बॉन्ड म्हणतो. पण अट्रॅक्शन असं काय फुकट होत नाही, त्यासाठी काय होणार, तर त्यांना इलेक्ट्रॉनची शेअरिंग करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते, न्यूक्लियसची अजिबात शेअरिंग वगैरे काय होत नाही. त्या न्यूक्लियर रिएक्शन तो एक वेगळा टॉपिक, ठीक आहे ना. त्यांच्यामध्ये न्यूक्लियसची शेअरिंग वगैरे चालते. शेअरिंग चालते इन द सेन्स काय, ते प्रोटॉन वगैरे लूज करतात, बट दीज आर न्यूक्लियर रिएक्शन्स. इथे न्यूक्लियसचा रिलेटेड काहीच नाही, इथे काय फक्त इलेक्ट्रॉनच्या रिलेटेड शेअरिंग चालणार. मग त्यापासून जे अट्रॅक्शन बनतंय त्याला काय म्हणतो आपण, केमिकल बॉन्ड. शेअरिंग 2 टाईपची असेल, एक तर कम्प्लीट शेअरिंग किंवा इक्वल शेअरिंग. दोन्हीपासून सुद्धा बॉन्ड तयार होतो. बॉन्डच्या टाईप बदलतील,
कम्प्लीट शेअरिंग मध्ये आयनिक बॉन्ड तयार होतो, तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये थोडीफार आयडिया असेल तुम्हाला. आणि इक्वल शेअरिंग मधून कोणता कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. आता बघा समोर जातोय अजून, हे मी कंप्लीट केलं. तर ही स्टॅबिलिटी वगैरे ग्राफच्या रेडिओ तुम्हाला समजून सांगितलं. कॉज ऑफ केमिकल बॉन्ड सुद्धा सांगितलं. टू मेंटेन द मिनिमम एनर्जी और टू अचीव द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लाईक एज नोबेल गॅसेस दे फॉर्म केमिकल बॉन्ड. एवढंच तुम्हाला याच्यामध्ये व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. नंतर आपण भरपूर सारे एक्झाम्पल पुढे कव्हर करणारच आहोत. चला आता अजून पुढे जातोय. पुढे जातो मी आता लेविस ऑक्टेटकडे. लेविस नावाचा सायंटिस्ट जो होता त्याने काय केलं आपल्याला, हा ऑक्टेट रूल समजावून सांगितला. व्हॉट इज मीन बाय ऑक्टेट रूल, नेमकं ऑक्टेट कशाला म्हणायचं. आता मी याच लेक्चरमध्ये जवळपास आता 40 ते 45 मिनिटं झालीत, 40 to 45 मिनिट्स. त्यामध्ये कमीत कमी मी 8 ते 10 वेळेस ऑक्टेट ऑक्टेट बोललो, बरोबर. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, काही ज्यांना ऑलरेडी माहिती असेल ऑक्टेट रूल कशाला म्हणतो आपण. सो एव्हरी एलिमेंट और एव्हरी ॲटम which has tendency to maintain the 8 electron in its outermost shell is known as octet rule. काय होईल, एखादा ॲटम काय करेल, त्याच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन मेंटेन करायचा प्रयत्न करेल. ते काय सहजासहजी मेंटेन होणार नाही, त्यासाठी काय करावं लागेल, त्याला मॉलिक्युलर फॉर्म मध्ये जावं लागेल, बरोबर. तो जो ॲटम आहे तो त्याच्या ग्राउंड स्टेट मध्ये थांबणार नाही. ते इलेक्ट्रॉनची कमी जास्त करण्यासाठी, म्हणजे गरजेपेक्षा जास्त आहे तर ते सोडून देण्यासाठी, किंवा कमी पडतात तर ते ऍक्सेप्ट करण्यासाठी त्यांना काय करावं लागेल, ॲटॉमिक फॉर्म मधून कुठे जावं लागेल, मॉलिक्युलर फॉर्म मध्ये जावं लागेल. आणि मॉलिक्युलर फॉर्म मध्ये गेल्यानंतर तो काय करणार, बरोबर त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन मेंटेन करणार, 8 इलेक्ट्रॉन मेंटेन करणार. मग त्यालाच काय म्हणतो आपण, ऑक्टेट रूल. इट इज द टेंडन्सी ऑफ अन ॲटम टू मेंटेन द 8 इलेक्ट्रॉन इन इट्स व्हॅलन्स शेल इन द कंबाईन फॉर्म. म्हणजेच काय, किती मॉलिक्युलर फॉर्म मध्ये. मॉलिक्युलर फॉर्म मध्ये जेव्हा तो जाईल तर त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले पाहिजे, 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. त्यालाच म्हणायचं लेविस ऑक्टेट रूल. आता मी त्यासाठी एक्झाम्पल घेतो. यावर बरेचसे क्वेश्चन विचारतात. डायरेक्टली तुम्हाला एखादं एक्झाम्पल देतील आणि विचारतील की सांगा विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल शोज कम्प्लीट ऑक्टेट, म्हणजे कोणता मॉलिक्यूल असा आहे की ज्याचा ऑक्टेट रूल कम्प्लीट राहील. ते कसे एक्झाम्पल सोडवायचे मी इथे लगेच समजून सांगतो, लक्ष द्या. बघा मी त्यासाठी काही एक्झाम्पल घेतोय. मी ते घेतोय सपोज NH3. सेकंड एक्झाम्पल घेतोय मी इथे CO2. इथे मी थर्ड एक्झाम्पल लिहितोय PCl3, फॉस्फरस ट्रायक्लोराइड. तुम्ही नाव ऐकले असतील आधी. फोर्थ एक्झाम्पल घेतोय मी इथे HCl. बघा आता सपोज अमोनिया मॉलिक्यूल आहे. अमोनिया तयार का बरं झाला, स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी. त्यांच्यामध्ये ॲटम कोणते, नायट्रोजन आणि हायड्रोजन आहेत. मग आता ऑक्टेट रूल कसा चेक करायचा, तर कधीही काय करायचं, जे ॲटम कमी असतात, जो काय गिव्हन मॉलिक्यूल आहे त्यांच्यामध्ये कोणते ॲटम कमी आहे आधी त्याला फोकस करायचं. कारण तेच ॲटम कुठे असतात, तर सेंटरमध्ये असतात. आणि आपण त्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आले नंतर हे ठरवणार, 8 इलेक्ट्रॉन आले की आले नाही हे ठरवणार. बघा मग आता अमोनिया आहे. अमोनियामध्ये कमी ॲटम कोणते, हायड्रोजनचे 3 ॲटम आहेत आणि नायट्रोजनचा 1 ॲटम आहे. मग जे कमी आहे ते आपण साईडला लिहून घेऊ. चला हा नायट्रोजन मी इथे लिहून घेतो, कमी आहे तो. कोणत्या ग्रुपमध्ये येतो नायट्रोजन, ग्रुप 15 मध्ये येतो. एकतर बघा तुम्हाला व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे डिटेक्ट करण्यासाठी एकतर त्याचा ग्रुप माहित पाहिजे, पी ब्लॉक मध्ये येतो, एकदा ग्रुप माहित पाहिजे किंवा त्याचा ॲटॉमिक नंबर माहित पाहिजे. जर ग्रुप माहित असेल तर काय करायचं बघा, ग्रुप 15 मध्ये येतो, सुरुवातीचा 1 कट करून टाका, किती उरले, 5 उरले. तेच त्याच्या आउटर मोस्ट शेलमधील इलेक्ट्रॉन झाले ॲटॉमिक फॉर्म मध्ये, बरोबर ना. मी मॉलिक्युलर फॉर्म मध्ये नाही म्हणत, मॉलिक्युलर फॉर्म होताना इलेक्ट्रॉन बदलतील व्हॅलन्स शेलमध्ये, पण सध्या काय ॲटॉमिक फॉर्म मध्ये कन्सिडर करू आपण. ॲटॉमिक फॉर्म मध्ये कन्सिडर करताना याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर 5 इलेक्ट्रॉन. किंवा असाही विचार करा, नायट्रोजन Z=5, फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, आउटर मोस्ट शेल मध्ये किती 5 इलेक्ट्रॉन, बरोबर. Z=7, फर्स्ट शेल मध्ये 2, आउटर मोस्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन. किंवा ग्रुप कन्सिडर करा, 15 ग्रुप आहे, 1 कट करा, 5 उरतात, आउटर मोस्ट शेल मध्ये 5 इलेक्ट्रॉन आले. 5 इलेक्ट्रॉन आहेत, याचा आता स्टेबल का अनस्टेबल, अनस्टेबल आहे. मग ऑब्व्हियसली याची टेंडन्सी कोणती, ऑक्टेट रूल कंप्लीट करण्याची. त्याच्या एलिमेंटल फॉर्म मधून त्याला मॉलिक्युलर फॉर्म मध्ये जावं लागेल आणि आउटर मोस्ट शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आणू लागतील, म्हणजे तो आरामात स्टेबल झाला, कोणासारखा, निऑन किंवा आर्गॉन सारखा, निऑन सारखा होईल. आता बघा होईल काय, हा काय करेल, मग हायड्रोजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायला सुरुवात करणार. कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, जे मिळाले ते हायड्रोजन मिळाले त्याला, त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तो. मग तो येताना त्याने काय केलं, काहीतरी इलेक्ट्रॉनची शेअरिंग वगैरे केली आणि बरोबर हायड्रोजन बरोबर 1-1 बॉन्ड फॉर्म केला. काय केलं, 3 हायड्रोजन बरोबर 1-1 बॉन्ड तयार केला. मग त्याचा असं स्ट्रक्चर राहील, N, H आणि H ही इक्वल शेअरिंग होती. इथे हे डिटेलमध्ये शिकायचं आपल्याला समोर. सध्याच बघा असे त्याने सपोज इथे 3 बॉन्ड तयार केले. मग हे 3 बॉन्ड तयार केले
म्हणजे त्याने काय केलं बरोबर, पुन्हा 3 इलेक्ट्रॉन कलेक्ट केले. आधीचे 5 इलेक्ट्रॉन होते आणि 3 बॉन्ड तयार केले. 1 बॉन्डसाठी 1 इलेक्ट्रॉन कन्सिडर करा. मग किती आधीचे 5 आणि नंतरचे 3 म्हणजे किती झाले बरोबर, 8 इलेक्ट्रॉन झाले. बघा ॲटॉमिक फॉर्ममध्ये ग्राउंड स्टेटमध्ये म्हणजे तो जर कुठेच कंबाईन झाला नाही तर त्याच्या आउटर मोशनमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतील. पण जेव्हा तो ॲटॉमिक फॉर्ममधून मॉलिक्युलर फॉर्ममध्ये गेला, त्याचा अमोनिया तयार झाला, तेव्हा मात्र नायट्रोजनच्या आउटर मोशनमध्ये किती बरोबर 3 इलेक्ट्रॉन पुन्हा आले. म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन झाले, 8 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ इथे ऑक्टेट रूल कंप्लीट आहे. काय सांगणार, अमोनिया मॉलिक्युलमध्ये ऑक्टेट रूल कंप्लीट झाला. कोणते मॉलिक्युल, कोणता आयटम कन्सिडर करायचा, जे कमी असतात ते, जे सेंटरमध्ये असतात, सेंट्रल आयटम म्हणा, तो आयटम कन्सिडर करा आणि त्याच्या रिलेटेड विचार करायचा की नंतर मॉलिक्युलर फॉर्ममध्ये गेल्यानंतर तिथे काय झालं, त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन आलेत का, आलेत तर मग ऑक्टेट रूल कंप्लीट झाला. बघा बरोबर आहे. ऑक्टेट रूलचं एक्झाम्पल CO2 मॉलिक्युल. बघा CO2 मॉलिक्युलमध्ये कमी आयटम कोणते, कार्बन सेंटरमध्ये राहील. चला मी कार्बन इथे साईडला सेपरेट काढून घेतो. Z=6 असतो याचा फर्स्ट शेलमध्ये 2, आउटर मोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन. किंवा असा विचार करा कोणत्या ग्रुपमध्ये येतो, तर हा येतो ग्रुप 14 मध्ये. कोणत्या, ग्रुप 14. सुरुवातीचा 1 कट करा, 4 उरत आहेत. दॅट मीन्स इट शोज 4 इलेक्ट्रॉन इट्स आउटर मोस्ट शेल. किती इलेक्ट्रॉन येत आहेत, 4 इलेक्ट्रॉन. विचार करा याला स्टेबल व्हायचे किती इलेक्ट्रॉन लागतील, 4 इलेक्ट्रॉन लागतील. कारण न्यूऑन सारखं बनायचंय, अजून 4 इलेक्ट्रॉन आणायचे, ऑक्टेट कंप्लीट करायचा. मग हा काय करणार, हा परत विचार करणार की आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आता कोण येतंय. नशीब चांगलं होतं त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये सपोज ऑक्सिजन आला, मग तो ऑक्सिजन सोबत शेअरिंग करायला सुरुवात करेल. मग आता ऑक्सिजन किती बॉन्ड फॉर्म करतो, व्हॅलन्सीमध्ये शिकलो आपण. ऑक्सिजनची व्हॅलन्सी किती असते, 2 असते. म्हणजे ऑक्सिजन 2 बॉन्ड फॉर्म करतो. किती ऑक्सिजन आले त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, 2 ऑक्सिजन आले. याचा अर्थ काय झाला, याने बरोबर असे 2 बॉन्ड तयार केले. या साईडने 2 आणि या साईडने 2, बरोबर CO2 मॉलिक्युल तयार झाला. मग आता आधीचे 4 इलेक्ट्रॉन आणि नंतर बरोबर किती बॉन्ड फॉर्म झाले, 1, 2, 3 आणि 4. म्हणजे नंतरचे 4 + 4 किती झाले, 8 इलेक्ट्रॉन. याचा अर्थ मॉलिक्युलर फॉर्ममध्ये जेव्हा कार्बन गेला ॲटॉमिक फॉर्ममधून, तेव्हा CO2 तयार झाला. आणि बरोबर आता याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये येते कार्बनच्या आधीचे 4 आणि नंतरचे आलेले 4, म्हणजे किती इलेक्ट्रॉन मेंटेन झाले, 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे इथे सुद्धा CO2 मॉलिक्युलमध्ये ऑक्टेट कंप्लीट आहे. झालं क्लिअर. चला पुढे जाऊ. PCl3. तुम्हीच विचार करा कोणता आयटम कन्सिडर करणार. वारंवार सांगतो मी, आता तिसरं एक्झाम्पल आहे. जे कमी असतात ते आयटम सेंटरमध्ये कन्सिडर करायचे. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात ते सेंटरमध्ये घेऊ आपण. फॉस्फरस. मग फॉस्फरस जर सेंटरमध्ये आहे तर त्याला असे 3 क्लोरीन अटॅच झालेत, बरोबर. कारण 1 बॉन्ड फॉर्म करतो क्लोरीन, व्हॅलन्सी 1 आहे क्लोरीनची, हॅलोजन फॅमिली, ग्रुप 17 शिकलो आपण. मग आता बघा फॉस्फरसचा ॲटम नंबर असतो Z=15 किंवा ग्रुप 15 लक्षात ठेवा. 1 कट करा, 5 उरले आउटर मोस्ट शेलमध्ये. 5 स्वतःचे इलेक्ट्रॉन एलिमेंटल ॲटॉमिक फॉर्ममध्ये. मॉलिक्युल जेव्हा तयार झाला तेव्हा 3 बॉन्ड तयार केले. म्हणजे आधीचे 5 आणि नंतरचे हे 3 बॉन्ड बरोबर किती झाले, पुन्हा 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे इथे सुद्धा फॉस्फरसने काय केलं, ऑक्टेट रूल कंप्लीट केला. चला HCl कडे जाऊ आपण. HCl मध्ये आता दोन्ही सारखेच. आपण क्लोरीनचं एक्झाम्पल घेऊ. यातील क्लोरीनचा विचार करू आपण. क्लोरीनचा Z=17 असतो. फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 8, आउटर मोस्ट शेलमध्ये 7. कोण आला याच्या कॉन्टॅक्टमध्ये, हायड्रोजन आला. हायड्रोजनला त्याने कंबाईन केलं. इथे नायट्रोजन हायड्रोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. सपोज इथे HCl मध्ये हायड्रोजन क्लोरीनच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. काय होईल, इक्वल शेअरिंग केली, बरोबर. क्लोरीनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन मेंटेन झाले. म्हणजे बरोबर हा सुद्धा काय इथे ऑक्टेट कंप्लीट झाला. हायड्रोजनचा डुप्लेट कंप्लीट होईल, क्लोरीनचा ऑक्टेट कंप्लीट होईल. मग असे एक्झाम्पल असतात ऑक्टेटचे. असे तुम्हाला क्वेश्चन विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युल शोज कंप्लीट ऑक्टेट. मग कंप्लीट ऑक्टेट म्हणजेच काय, आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे. कसे कॅल्क्युलेट करायचे, भरपूर एक्झाम्पल सांगितले तुम्ही. या रूटने जायचं, बरोबर तुम्ही आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्या एलिमेंटच्या मॉलिक्युलर फॉर्ममध्ये गेल्यानंतर हे तुम्ही लगेच डिटरमाइन करू शकता. त्यासाठी मेन क्रायटेरिया काय, तुम्हाला एक तर ॲटॉमिक नंबर माहीत पाहिजे किंवा ग्रुप माहीत पाहिजे. ॲटॉमिक नंबर आणि ग्रुप कसे माहीत करायचे हे मी पिरियड टेबलमध्ये एकदम चांगल्या प्रकारे सांगितलंय. अजून जर तुमचा क्लिअर नसेल, प्लेलिस्टमध्ये दिलेला आहे, जाऊन चेक करा. ठीक आहे. बघा पुढे जाऊ आपण आता. अजून काही एक्झाम्पल, जसं BCl3, त्यानंतर BF3, अजून एक घेतो मी BeCl2. हे असे एक्झाम्पल. आणि सपोज एक He2. विचार करा He2 मॉलिक्युल तयार होईल का, होणारच नाही. कारण काय, हेलियम ॲटॉमिक नंबर 2, फर्स्ट शेलमध्ये 2, आउटर मोस्ट शेलमध्ये 2, ऑलरेडी कंप्लीट आहे, काही गरज नाही, तयारच होणार नाही. डुप्लेट रूल ऑलरेडी कंप्लीट आहे. म्हणजे असे मॉलिक्युल इनऑर्गॅनिक तयार होत नाही, शेअरिंगच होणार नाही, ऑलरेडी स्टेबल आहेत. याचा विचार करा BCl3चा. आता विचार करा याचा कोणता ॲटम कन्सिडर करणार, बोरॉन. बोरॉनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे,
तर बोरॉनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये ॲटॉमिक फॉर्ममध्ये असतात किती 3 इलेक्ट्रॉन. ग्रुप 13 मध्ये तो सुरुवातीचा 1 कट करा 3 उरतात. आउटर मोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन आले किंवा तुम्ही मेंडलच्या पिरियड टेबलनुसार सुद्धा जाऊ शकता. थर्ड एलिमेंट म्हणतो आपण यांना. थर्ड एलिमेंट म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन. आता बघा याने 3 क्लोरीन बरोबर असे बॉन्ड फॉर्म केलेत. आता बघा सुरुवातीचे 3 इलेक्ट्रॉन होते त्याचे स्वतःचे आणि त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये क्लोरीन आला, म्हणजे त्याने असं इथे इक्वल शेअरिंग केलं आणि कोव्हॅलंट बॉन्ड तयार केला. म्हणजे त्याच्या आधीचे 3 इलेक्ट्रॉन आणि नंतरचे 3 क्लोरीनचे 3 इलेक्ट्रॉन म्हणजे किती झाले बरोबर टोटल 6 झाले. 3 + 3 6 बरोबर. 3 + 3 इज इक्वल टू किती 6. इथे काय झालं, इथे फक्त 6 इलेक्ट्रॉन आले. जरी मॉलिक्यूल तयार झाला तरी पण किती इलेक्ट्रॉन आले 6 इलेक्ट्रॉन आले. याचा अर्थ ऑक्टेट कंप्लीट झाला का नाही झाला. ऑक्टेट म्हणजे काय आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे. इथे काय दिसतंय आउटर मोस्ट शेलमध्ये बोरॉनच्या फक्त 6 इलेक्ट्रॉन आले. याचा अर्थ बोरॉन अजूनही इथे स्टेबल झाला नाही कारण ऑक्टेट कंप्लीट केला नाही त्याने. मग असे जे एक्झाम्पल असतात की ज्यांच्यामध्ये आउटर मोस्ट शेलमध्ये 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असतात यांना म्हणायचं एक्सेप्शन ऑफ ऑक्टेट. कारण ऑक्टेटमध्ये बसलेच नाही, काय म्हणायचं एक्सेप्शन ऑफ ऑक्टेट. मग आता कोणतं एक्सेप्शन, तर ऑक्टेटपेक्षा कमी इलेक्ट्रॉन झाले म्हणजे याला म्हणायचं इनकम्प्लीट ऑक्टेट. अजूनही ऑक्टेट कंप्लीट झाला नाही म्हणजेच काय म्हणणार इनकम्प्लीट ऑक्टेट. चला मी अजून एक्झाम्पल दाखवतो. एक BeCl2 घ्या. बेरिलियमचा ॲटम नंबर Z=4 असतो. फर्स्ट शेलमध्ये 2, सेकंड शेलमध्ये 2. याला जर ऑक्टेट कंप्लीट करायचं तर 6 इलेक्ट्रॉन आले पाहिजे, येणार नाहीत. हा 2 क्लोरीन कॉन्टॅक्टमध्ये येत आहेत म्हणजे नंतरचे 2 इलेक्ट्रॉन आले. 2 + 2 = 4 होत आहेत म्हणजे आउटर मोस्ट शेलमध्ये अजून फक्त 4 इलेक्ट्रॉन आहेत. इनकम्प्लीट ऑक्टेट. ऑक्टेट झालाच नाही कंप्लीट. एक्सेप्शन ऑफ ऑक्टेट म्हणजे त्यामध्ये इनकम्प्लीट ऑक्टेट रूल. चला समोर जाऊ आपण PCl5 कडे. आता बघा PCl5 मध्ये फॉस्फरस हा कन्सिडर करावा लागेल. आउटर मोस्ट शेलमध्ये फॉस्फरसच्या किती 5 इलेक्ट्रॉन येतात कारण ग्रुप 15 मध्ये तो 1 कट केला 5 उरले. आउटर मोस्ट शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन. पुढे किती क्लोरीन आले त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये 5 क्लोरीन आले म्हणजे आधीचे 5 इलेक्ट्रॉन आणि नंतर मॉलिक्युलर फॉर्ममध्ये गेल्यानंतर पुन्हा 5 इलेक्ट्रॉन जे क्लोरीन कडून मिळाले. टोटल किती झाले 10 इलेक्ट्रॉन झाले. बघा इथे काय दिसतंय, किती दिसत आहेत 10 इलेक्ट्रॉन दिसत आहेत. याचा अर्थ काय झाला, हा ऑक्टेटच्या समोर निघून गेला बरोबर. स्टॅबिलिटी मेंटेन करण्याच्या नादात काय झालं जास्त इलेक्ट्रॉन घेऊन बसला बरोबर. म्हणजे काय झालं 10 इलेक्ट्रॉन आले. पुन्हा एक्सेप्शन ऑफ ऑक्टेट. ऑक्टेट नाहीये, ऑक्टेटच्या समोर गेला. मग अशा केसला म्हणायचं एक्सपांडेड ऑक्टेट. कोणतं ऑक्टेट म्हणणार एक्सपांडेड ऑक्टेट. जर 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन होत आहेत तर एक्सपांडेड ऑक्टेट. 8 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन होत आहेत इनकम्प्लीट ऑक्टेट. एक्झॅक्टली 8 इलेक्ट्रॉन आहेत तर मग कम्प्लीट ऑक्टेट किंवा लेविस ऑक्टेट म्हणा त्याला. मग असे तुम्ही नंबर ऑफ एक्झाम्पल या रिलेटेड सॉल्व्ह करू शकता. एक्झाम मध्ये विचारतील असेच मॉलिक्यूल देतात, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल शोज एक्सेप्शन ऑफ ऑक्टेट. मग एक्सेप्शन ऑफ ऑक्टेट जेव्हा म्हणतील तेव्हा काय करायचं, ऑक्टेटपेक्षा एकतर कमी इलेक्ट्रॉन असतील किंवा जास्त इलेक्ट्रॉन असतील त्याला टाकायचं एक्सेप्शन ऑफ ऑक्टेटमध्ये. मग तिथे टाकल्यानंतर परत जर विचारलं की यातला एक्सपांडेड कोणता आणि इनकम्प्लीट कोणता, तर मग 8 पेक्षा जिथे कमी भरले त्याला म्हणणार इनकम्प्लीट आणि 8 पेक्षा समोर गेले त्याला म्हणायचं एक्सपांडेड ऑक्टेट. याच्यापेक्षा नवीन याच्यामध्ये काहीच नाही. तुम्ही आरामात आता हे कन्सेप्ट सॉल्व्ह करू शकता. चला मी समोर जातो आता. बघा इथे दाखवलंय एक्सेप्शन ऑफ ऑक्टेट. हे तर मी ऑलरेडी शिकवलं तुम्हाला. आता इनकम्प्लीट ऑक्टेट मॉलिक्यूल पहिली टाईप पडणार म्हणजे 8 पेक्षा किती इलेक्ट्रॉन लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन, कमी इलेक्ट्रॉन म्हणजेच त्याला म्हणू आपण इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्यूल. जर त्यांच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन मेंटेन झाले नाही, ऑक्टेटच्या कमी असेल त्याला म्हणू आपण इनकम्प्लीट ऑक्टेट किंवा इलेक्ट्रॉन डेफिशियंट मॉलिक्यूल. डेफिशियन्सीचा अर्थ काय, कमी इलेक्ट्रॉन आहेत, ऑक्टेट कंप्लीट झाला नाही. त्याचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण BCl3 किंवा BF3. चला मी BF3 लिहितोय. हा BF3 जो मॉलिक्यूल आहे तर हा इनकम्प्लीट ऑक्टेट मध्ये जातो. रिझन काय, बोरॉनच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 3 आणि नंतरचे फ्लोरीन म्हणजे टोटल किती 6 इलेक्ट्रॉन आहेत. अजून सुद्धा याच्या कॉन्टॅक्ट याचा ऑक्टेट रूल कंप्लीट नाही. किती इलेक्ट्रॉन कमी पडले 2 इलेक्ट्रॉन कमी पडले ऑक्टेटसाठी. मग होईल काय बघा, जर याच्या कॉन्टॅक्टमध्ये सपोज एखादा एलिमेंट आला A आणि हा डायरेक्टली जर आता 2 इलेक्ट्रॉन घेऊन येत असेल, काय जर याच्या कॉन्टॅक्टमध्ये अजून सपोज एखादा ए एलिमेंट होतोय आणि तो जर डायरेक्टली 2 इलेक्ट्रॉन घेऊन येतोय म्हणजे 1 पेअर घेऊन येतो इलेक्ट्रॉनची, तर अशा वेळेस काय होईल, ही पेअर हा बोरॉन डायरेक्टली ऍक्सेप्ट करू शकतो, डायरेक्टली 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतो. मग असे काही कंपाऊंड
की जे तयार झाल्यानंतर सुद्धा म्हणजे एलिमेंटल फॉर्ममधून मॉलिक्युलर फॉर्ममध्ये गेले आणि तरी सुद्धा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करू शकतात. तर अशा मॉलिक्युलला म्हणायचं लेविस ऍसिड. काय म्हणायचं? लेविस ऍसिड. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर असे मॉलिक्युल की जे काय करतात बिकॉज ऑफ एम्प्टी ऑर्बिटल, त्यांच्याकडे काही एम्प्टी ऑर्बिटल्स असतील, व्हॅकंट ऑर्बिटल्स असतील, तर त्यांच्यामध्ये ते इलेक्ट्रॉन घेऊ शकतात. मग जे इलेक्ट्रॉन असे ऍक्सेप्ट करतात कमीत कमी 1 पेअर, तर यालाच काय म्हणतो आपण? लेविस ऍसिड म्हणतो. आता हाच कन्सेप्ट आपल्याला पुढे केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरमध्ये अजून डिटेलमध्ये शिकायचा आहे. एकदा तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन म्हणून मी सांगितलं की असे कंपाऊंड जे असतात त्यांना म्हणतो आपण लेविस ऍसिड. टाईप तर आपण ऑलरेडी शिकलो. इनकम्प्लीट ऑक्टेट कशा म्हणायचं? लेस दॅन 8 इलेक्ट्रॉन असतील इनकम्प्लीट. पुढे जाऊ आपण. एक्सपान्शन ऑफ ऑक्टेट त्यालाच म्हणू आपण इलेक्ट्रॉन इफिशियंट. इफिशियंट म्हणजे काय? जास्त. इलेक्ट्रॉन इफिशियंट मॉलिक्युल. त्याचं एक्झाम्पल सांगू शकता तुम्ही SO2, SO3, नंतर PCl5 हे असे मॉलिक्युल्स. SO2 मध्ये बघा सल्फर घेऊ आपण. सल्फरला किती इलेक्ट्रॉन पाहिजे? स्टेबल होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन पाहिजे, कारण ग्रुप 16 मध्ये तो आउटर मोशन मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत. पण होतं काय? जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये 2 ऑक्सिजन आले तर बरोबर त्याने असे 2 बॉन्ड तयार केले. म्हणजे बघा व्हॅलन्स शेलमध्ये मी लिहितोय VSE म्हणजे व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉन किती होते? 6 होते. नंतर त्याने बरोबर 4 बॉन्ड फॉर्म केले, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन अजून आले. 6 + 4 किती झाले? 10. म्हणजे आता काय होतं? कोणत्या ऑक्टेटमध्ये निघून गेला तो? एक्सेप्शन ऑफ ऑक्टेटमध्ये. एक्सेप्शन ऑफ ऑक्टेटमध्ये कुठे आला? 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन झाले, म्हणजे किती? 10 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे हा काय झाला? एक्सपांडेड ऑक्टेट झाला. किंवा PCl5चं एक्झाम्पल घेतलं होतं आपण. फॉस्फरसच्या आउटर मोशन मध्ये किती? 10 इलेक्ट्रॉन येतात मॉलिक्युल फॉर्म झाल्यानंतर. म्हणजे हा सुद्धा कोणत्या एक्झाम्पलमध्ये जाईल? एक्सपांडेड ऑक्टेटमध्ये. बघा इनकम्प्लीट तुम्हाला समजलं, एक्सपांडेड सुद्धा समजलं, त्यालाच तुम्ही एक्सपान्शन ऑफ ऑक्टेट म्हटलं तरी चालेल. नंतर पुढचं स्युडो इनट गॅस कॉन्फिगरेशन. हे एक इम्पॉर्टंट आहे. स्युडो इनट गॅस कॉन्फिगरेशन. काही हेवियर एलिमेंट्स असतात जसे की डी ब्लॉक मध्ये येणारे एलिमेंट्स आणि पी ब्लॉक मध्ये जे बॉटम मध्ये येतात ते एलिमेंट्स, हे हेवियर एलिमेंट्स असतात. यांचा ॲटॉम नंबर खूप जास्त असतो. मग हे काय करतात? हे आउटर मोशन मध्ये 8 इलेक्ट्रॉन नाही मेंटेन करत, तर किती मेंटेन करतात? 18 इलेक्ट्रॉन मेंटेन करतात. किती सांगतोय मी? 18 इलेक्ट्रॉन मेंटेन करतात. मग असे जे आयन्स असतात कॅटायन्स, तर त्यांनाच काय म्हणतो आपण? म्हणजे कॅटन म्हणजे काय? इलेक्ट्रॉन लूज केले असतील ना आणि नंतर मग त्यांनी 18 इलेक्ट्रॉन आउटर मोशन मध्ये मेंटेन केले, तर असे जे म्हणजे मॉलिक्युल्स होतील तर त्यातले जे कॅटन असेल त्याला म्हणायचं स्युडो इनट गॅस कॉन्फिगरेशन. जसं की कॉपर Cu+. बघा कॉपरचा ॲटॉम नंबर किती? चला मी ते सांगतो आता. आणि शेवटचा आहे ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल. तर ऑड इलेक्ट्रॉन सुद्धा मी कंप्लीट करतो. आधी मी आता तुम्हाला स्युडो इनट गॅस कॉन्फिगरेशन सांगतो. बघा स्युडो इनट गॅसचं मिनिंग काय? समजा आपण असं एलिमेंट घेऊ झिंक, ॲटॉम नंबर Z=30, किंवा अजून एक घेऊ आपण कॉपर Z=29, अजून एक घेऊ आपण स्कॅन्डियम, डी ब्लॉक मध्येच येतो Z=21. चला याच्या आपण एकदा पटापट इलेक्ट्रॉन लिहून घेऊ. सपोज मी इथे लिहितोय 2, 8, 18 आणि 2 हे असे इलेक्ट्रॉन राहतील. याच्यामध्ये असतील 2, 8, 18 आणि 1. इथे आता 17 पाहिजे, पण ऍक्च्युअली इथे 2 असतात तर यात 1 इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतो. कारण काय? सेल स्टेबल करण्यासाठी. आपण पिरियड टेबलमध्ये शिकलो ऑलरेडी ते. इथे लिहितो मी स्कॅन्डियम 2, 8, 9 आणि 1. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मेन शेल्सनुसार मी लिहिलंय. याचं मी सब शेल्सनुसार सुद्धा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहून घेतो. 1s2, 2s2, इथे 2p6, 3s2, 3p6, इथे लिहितो मी 3d10 आणि 4s2. हे झालं झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. चला इथे लिहितो मी कॉपरचं 1s2, 2s2, 2p6, 3s2, पुढे 3p6, 3d10 आणि 4s1. स्कॅन्डियमचं लिहून घेऊ असंच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, पुढे 2p6. याचे कॉन्फिगरेशनचं स्पीड मेंटेन राहिलं पाहिजे तुमचा सुद्धा. 3s2, 3p6, नंतर 3d1 आणि 4s2. असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. विचार करा, यांच्या कॉन्टॅक्टमध्ये सपोज क्लोरीन यायला सुरुवात झाली. कोण येतो यांच्या कॉन्टॅक्टमध्ये? क्लोरीन येतोय सपोज. याच्या सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये क्लोरीन येतोय, याच्या सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये क्लोरीन येतोय, आणि याच्या सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये क्लोरीन येतोय. असे क्लोरीन समजा यांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला सुरुवात झाली. विचार करा, हे सध्या स्टेबल आहेत का? झिंक सुद्धा स्टेबल नाही, कॉपर सुद्धा स्टेबल नाही, आणि हा सुद्धा स्टेबल नाही. स्टेबल म्हणजे काय? त्याच्या आउटर मोशन मध्ये 8 इलेक्ट्रॉन आले पाहिजे तरच ते स्टेबल, अदरवाईज अनस्टेबल. कुठेच दिसत नाही तुम्हाला 8 इलेक्ट्रॉन सध्या तरी. म्हणजे सगळे कसे आहेत? तर अनस्टेबल आहेत. येणारा क्लोरीन तो सुद्धा अनस्टेबल आहे, त्यात सुद्धा आउटर मोशन मध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत. माझा विचार करा की हे ॲटम जे आहेत हे क्लोरीनच्या कॉन्टॅक्टमध्ये यायला सुरुवात झाली.
मग सपोज झिंक जर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर झिंक काय करणार, तर झिंक काय करतो, फक्त हे आउटर मोस्ट शेलमध्ये जे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत तर यांनाच रिमूव्ह करतो. किती इलेक्ट्रॉन रिमूव्ह करतो, 2 इलेक्ट्रॉन. हे 2 इलेक्ट्रॉन जे इथे दाखवू शकतो आपण 4s2 मध्ये, या इलेक्ट्रॉनला तो लूज करतो, रिमूव्ह करतो आणि ते इलेक्ट्रॉन तो कम्प्लिटली क्लोरीनला ट्रान्सफर करतो. म्हणजे झिंकची कंडिशन कशी होईल, Zn वर चार्ज येईल 2 पॉझिटिव्ह, कारण त्याने 2 इलेक्ट्रॉन कम्प्लिटली लूज केले. ते इलेक्ट्रॉन क्लोरीन घेऊन जाईल, Cl मायनस तयार होईल, त्याच्यापासून ट्वाईस Cl मायनस तयार होतील. म्हणजे बरोबर ZnCl2 मॉलिक्यूल तयार होईल. अट्रॅक्शन होईल ना त्याच्यामध्ये, नंतर एक यावर पॉझिटिव्ह चार्ज आला, ट्वाईस Cl निगेटिव्ह कॉन्टॅक्टमध्ये येतात, ZnCl2 तयार होतोय. मग आता Zn2 प्लस जो तयार झाला तर यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं दिसेल तुम्हाला, तर हे दिसेल 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10, बरोबर. याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन नाही निघणार. किती जरी क्लोरीन सपोज आले नंतर, तर हे 10 इलेक्ट्रॉन मधले काही इलेक्ट्रॉन रिमूव्ह नाही करू शकत, कारण स्टॅबिलिटी ऑफ सबशेल 3d10 फुलफिल झाली, विषय संपला, इलेक्ट्रॉन निघणार नाही. मग आता होईल काय, तर हे 2 इलेक्ट्रॉन लूज झाल्यानंतर याची व्हॅलन्स शेल ही आली, ज्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आले, 18 इलेक्ट्रॉन आले. झालं क्लिअर, किती आले, 18 इलेक्ट्रॉन. मग असे काही कॅटायन की ज्यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये जर 18 इलेक्ट्रॉन येत असतील तर या कॉन्फिगरेशनला म्हणायचं सुडो इनर्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणतं, सुडो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सुडो म्हणजे काय, आभासी, जसं दिसतंय तसं नसतंय, बरोबर ना, शिकले असेल तुम्ही. मग हेच या टाईपमध्ये, यालाच म्हणू आपण सुडो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग हे जे कंपाऊंड आहे तर हे सुद्धा एक्सेप्शन ऑफ ऑक्टेट आहे. आपल्याला काय पाहिजे होतं, आउटर सेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन पाहिजे होते, इथे किती झाले, 18 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे मग सुडो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या टाईपचं एक्झाम्पल आहे. मग यावर तुम्हाला असे सुद्धा क्वेश्चन विचारतील, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल शोज सुडो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग तुम्हाला हे एक्झाम्पल घ्यावं लागेल. विचार करा कॉपरचा, कॉपर सुद्धा तेच करणार. या आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, फक्त याला सोडून देणार, कॉपरवर पॉझिटिव्ह चार्ज येईल, त्याचा कॅटायन तयार होईल, सुडो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवणार, बरोबर. आउटर मोस्ट शेलमध्ये 18 इलेक्ट्रॉन तो ठेवणार. स्कॅन्डियम काय करेल, विचार करा बरं. स्कॅन्डियम काय करेल, इथे या सेल सबसेल स्टेबल होत्या 3d10 3d10, म्हणून यांनी काही इलेक्ट्रॉन सोडले नाही. इथे 3d10, इथे सुद्धा 3d10 इलेक्ट्रॉन निघले नाहीत. 18 त्यांनी आउटर मोस्ट शेलमध्ये मेंटेन केले. इथे मात्र ते नाही होणार. इथे काय होईल, याच्या कॉन्टॅक्टमध्ये क्लोरीन जर यायला सुरुवात झाली तर हा 1 इलेक्ट्रॉन तर सहजासहजी तो लॉस करून टाकणार. म्हणजे 4s2 मधला 1 इलेक्ट्रॉन तर निघून गेला, बरोबर. नंतर पुढे काय होईल, पुढे इथे जे इलेक्ट्रॉन आहेत आता तर यांच्यामध्ये चेंज येईल. कसा, तर हे सुद्धा इलेक्ट्रॉन लॉस व्हायला लागतील. म्हणजे हे 2 इलेक्ट्रॉन निघून जातील, हा 1 इलेक्ट्रॉन निघून जाईल. म्हणजे होईल काय, तर यातून म्हणजे 1 इलेक्ट्रॉन निघून जाईल आणि इथून सुद्धा इलेक्ट्रॉन निघून जातील. इथे 2 राहील, सॉरी इथे रॉंग झालं माझ्याकडून, इथे 2 राहील. तर हे 2 इलेक्ट्रॉन आणि हे 9 इलेक्ट्रॉन, तर यापैकी 1 इलेक्ट्रॉन निघून जाईल. म्हणजे बरोबर किती उरले, 2 8 आणि 8, किती उरले, 8 उरले. पुन्हा सांगतो, इथे 2 होतं, मी लिहिताना आधी थोडंसं रॉंग लिहिलं होतं, इथे 2 पाहिजे, 2 8 9 2. आता यातील 2 इलेक्ट्रॉन तर हे निघून गेले आणि 1 इलेक्ट्रॉन या इथून सुद्धा निघून गेला. म्हणजे इथे उरले किती, 8 इलेक्ट्रॉन. स्टॅबिलिटी मेंटेन झाली शेलची. हेच तुम्ही असं सांगू शकता, इथे 4s2 होता, 0 इलेक्ट्रॉन उरतील आणि इथे 1 इलेक्ट्रॉन आहे, हा सुद्धा निघून गेला. नंतर होईल 3d0 4s0. म्हणजे दोन्ही सबशेल काय झालं, स्टेबल झालं. 3d1 जर असेल तर अनस्टेबल असेल, जर स्टेबल व्हायचं तर 1 इलेक्ट्रॉन सोडून दिला, एम्प्टी झाली, स्टेबल झाली. म्हणजे इथे ऑक्टेट कंप्लीट होतो. म्हणजे हा जो मॉलिक्यूल आहे याच्यापासून स्कॅन्डियम ट्रायक्लोराइड ScCl3 असा मॉलिक्यूल तयार होईल. कारण 3 इलेक्ट्रॉन लूज करतोय, ते 3 इलेक्ट्रॉन घेण्यासाठी 3 क्लोरीन आणावं लागतील. स्कॅन्डियम ट्रायक्लोराइड मॉलिक्यूल तयार होईल. समजतंय, स्कॅन्डियम ट्रायक्लोराइड या टाईपमध्ये हा मॉलिक्यूल तयार होईल. मग हे होण्यासाठी काय झालं, तर बरोबर 2 8 8 असे इलेक्ट्रॉन मेंटेन झाले. म्हणजे स्कॅन्डियम जरी डी ब्लॉकमध्ये येतोय पण तरी काय करतोय, ऑक्टेट कंप्लीट करतोय. जे नंतरचे एलिमेंट्स असतात हे असे झिंक कॉपर वगैरे यासारखे, निकेल वगैरे, तर हेच एलिमेंट काय करतात, मात्र फक्त 18 इलेक्ट्रॉन आणायचा प्रयत्न करतात. मग यांना म्हणू आपण कोणतं, सुडो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. म्हणजे असं काय अजिबात कंपल्शन नाही की प्रत्येक वेळेस आउटर मोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील. बघा इथे काही एक्झाम्पल दिलेत सुडो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचे. Ga3+, Cu+, Ag+, सिल्वर प्लस. गॅलियमच फक्त पी ब्लॉकमध्ये येतो, बोरॉन ॲल्युमिनियम गॅलियम, तो सुद्धा सुडो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेंटेन करतो. बाकी मग कोण, Cu+, Ag+, Zn2+, Cd2+, सगळे डी ब्लॉकमध्ये येतात. Sn4+, Pb4+, हे सुद्धा पी ब्लॉकमध्ये येतात, जे सुडो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मेंटेन करतात. सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. बाकी इथे गॅलियमचं एक्झाम्पल सांगितलंय. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या टाईपमध्ये राहील. ॲटॉमिक नंबर 31 असतो, 1s2 2s2 2p6 3s2 3p6 3d10 4s2 4p1. काय करणार, हेच 3 इलेक्ट्रॉन सोडून देणार. 4s2 मधले 2 आणि 4p1 मधलं 1 इलेक्ट्रॉन सोडून दिला. नंतर किती उरले, हे असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिसेल, 1s2
2s2 2p6 3s2 3p6 3d10 ही एवढी शेल पहा, ही थर्ड नंबरची शेल आहे ज्यामध्ये इथे 2 इलेक्ट्रॉन, हे 6 इलेक्ट्रॉन आणि पुन्हा हे 10 इलेक्ट्रॉन, 10 प्लस 6 16 प्लस हे पुन्हा 2 किती झाले बरोबर 18 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे काय केलं, सुडो इनर्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांनी मेंटेन केलं. मग असे सुद्धा काही एक्झाम्पल तुम्हाला विचारतील. चला आता टॉपिक तुमचा एकदम चांगल्या प्रकारे क्लिअर झाला असेल. शेवटचा आहे आता ऑड ऑड इलेक्ट्रॉन रूल. म्हणजे एखादा जो मॉलिक्यूल आहे त्याच्या आउटर मोशनमध्ये ऑड इलेक्ट्रॉन जातात. त्याचं एक पटकन एक्झाम्पल सांगतो, NO2 मॉलिक्यूल. असा एक मॉलिक्यूल आहे NO2, हे आपल्याला पुढे डिटेलमध्ये जाऊन शिकायचं आहे. बघा असा मॉलिक्यूल तयार झाला. नायट्रोजनच्या आउटर मोशनमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, ॲटॉमिक नंबर 7, आउटर मोशनमध्ये असतात 5 इलेक्ट्रॉन. आता विचार करा, एक नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज पण आला, पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे काय झालं, 1 इलेक्ट्रॉन कमी करून टाका, उरले किती इलेक्ट्रॉन, 4 इलेक्ट्रॉन उरले. आता बॉन्ड किती तयार झाले, 1 2 आणि 3 बॉन्ड, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन पुन्हा कन्सिडर करा, किती उरले झालेत, 7 इलेक्ट्रॉन झाले. याचा अर्थ नायट्रोजनच्या आउटर मोशनमध्ये 7 इलेक्ट्रॉन आले. 7 इलेक्ट्रॉन हा नंबर 7 नंबर कसा आहे, ऑड का इव्हन, ऑड नंबर आहे. मग असे की ऑड इलेक्ट्रॉन रूल सुद्धा मॉलिक्युल्स येतात, हे सुद्धा एक्सेप्शन ऑफ ऑक्टेट. बघा आजच्या या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट, त्यानंतर केमिकल बॉन्ड म्हणजे काय ते शिकलो, कॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन शिकलो, त्यानंतर केमिकल कॉम्बिनेशन होईल का बरं, त्याची नेमकी टेंडन्सी काय होती, कशी एनर्जी मिनिमाइज करतात, स्टॅबिलिटी कशी मेंटेन करतात, हे कम्प्लीट केलं. नंतर समोर गेलो आपण कुठे, तर लेविस ऑक्टेट रूलकडे. लेविस ऑक्टेट रूलचे मी बरेचसे एक्झाम्पल समजून सुद्धा सांगितले. आणि त्यानंतर बघितलं आपण एक्सेप्शन ऑफ ऑक्टेट. एक्सेप्शन ऑफ ऑक्टेटमध्ये आपण शिकलो इनकम्प्लीट ऑक्टेट, त्यानंतर एक्सपांडेड ऑक्टेट, स्युडो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स. जर आउटर मोशनमध्ये असे ऑड नंबरचा इलेक्ट्रॉन जर येत असेल त्याला सुद्धा आपण ऑड इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स. सो या टाईपमध्ये आपण हे लेक्चर आज कम्प्लीट करतोय. पुढच्या येणाऱ्या लेक्चरमध्ये मी टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड, आता केमिकल बॉन्ड कसा तयार होतो हे तर तुम्हाला समजलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये नेमकी ती शेअरिंग होऊन कोणत्या टाईपची शेअरिंग होते, कोणत्या टाईपचे बॉन्ड तयार होतात हे आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. अजून जर काही डाऊट्स असेल पुन्हा एकदा लेक्चर थोडं स्पीडने का होईना पण एकदा पुन्हा रिकॉल करा, आरामात तुमचे सगळे टॉपिक क्लिअर होतील. तर चला आज मी इथेच थांबतोय. ओके, थँक्यू.